दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी हेचे माझे सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग देवी सदा गुण गाईन आवडी हेचे माझे सर्व जोडी तुका मने गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी विठ्ठल प्रसुप्तम सञ्जीव यत्य किल शक्तिधर स्वधाम्नम् अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादि प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्द्रणीलाभुधाभं जगन्निहितपाणि मण्डना तरुण तुलसी माला कंदरं कणजनेत्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम मन पांडुरंग करू प्रथम मन तुकरे चरण संतांची तुकरे चरण संतांची गंगा कृपाने देवे सावितारो गंगा कृपाने देवे सावितारो तुझे चरण संतांची तुझे चरण संतांची गंगा कृपाने देवे सावितारो गंगा कृपाने देवे सावितारो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा 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 मूर्ती उदारा गोपाल मूर्ती उदारा गोपाल भगवान श्री ज्ञानोबराया जगद्गुरु श्री संत तुकोबराया आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग अभिवादन करते मायबाप श्रोत्यांना वंदन करते आणि या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते कीर्तन रूपी सेवेकरता गायलेला अभंग देऊन सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु जगदमान्य जगद्व्यापक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा चार चरणाचा वारकऱ्यांच्या परिचयाचा पाठातला मला वाटतं हा अभंग पाठ नाही
असा कोणता वारकरी नाही, बरोबर की नाही? सगळ्यांच्या परिचयाचा पाठ यातला आणि सगळ्यांना या ठिकाणी सोपा वाटणारा पण समजण्याकरता कठीण असणारा अभंग आजच्या या सभेकरता निवडला आहे. आपल्या श्री क्षेत्र गोवे या गावामध्ये अतिशय प्रेमानं आनंदानं भक्तिमय वातावरणामध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी समस्त जाधव यांची असणारी ही संपूर्ण भावकी आणि त्या भावकीच्या निमित्तानं या ठिकाणी श्री सत्यनारायणाची महापूजा आणि त्या निमित्तानं आजचा हा कार्यक्रम मला असं वाटतं 10 डिसेंबर रोजी माझा कार्यक्रम इथं आयोजित केलेला होता आणि त्या दिवशी गावामध्ये एक दुर्दैवी अशी घटना घडली आणि परिणाम हा कार्यक्रम आपल्याला आत्ता करावा लागतोय. सर्वप्रथम खरं सांगू का, इकडं पहा, कदाचित परमात्म्यानं हा कार्यक्रम माझ्याकरताच लिहून ठेवला होता म्हणून सगळ्या जाधवांचं आणि सर्वांचं असं म्हणणं होतं, ताई कीर्तन तुम्हालाच करायचंय, बरोबर ना रवी दादा? कीर्तन तुम्हालाच करायचंय हे त्यांचं म्हणणं होतं. पण ज्या वेळेला ही घटना कळली त्यावेळेला परमात्म्याकडे असं म्हटलं, देवा कीर्तनाच्या वेळेला असं काही एखादं विघ्न आलं किंवा असं काही एखादं संकट आलं का त्या गावातील लोकांच्या मानसिकतेवरती फार मोठा परिणाम पडत असतो आणि म्हणून मी परमात्म्याकडे सर्वप्रथम कीर्तनाला सुरुवात करण्याच्या अगोदर जी व्यक्ती तुम्हाला आम्हाला आपल्यामधनं सोडून गेलेली आहे त्यांच्या चरणी खरं तर भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते, आदरानं आदरांजली समर्पित करते. वैयक्तिक आमच्या एनकोरे पाटील परिवाराच्या वतीनं, आमच्या अखिल भारतीय वारकरी महामंडळाच्या वतीनं, अखिल वारकरी संघाच्या वतीनं या ठिकाणी गेलेल्या व्यक्तीला भगवान परमात्म्यानं स्वतःच्या पायापाशी विलीन करून घ्यावं अशी ज्ञानोबा तुकोबांकडे सदिच्छा व्यक्त करते आणि कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल जीवनामध्ये सुख आणि दुःख हे प्रत्येकाच्या वाटेला असतं. तुम्ही ऐकताय सगळेजण, ऐका इकडं पहा, प्रत्येकाच्या वाटेला इथं सुख आणि दुःख आहे. पण काही गोष्टी आहेत का ज्या जीवनामध्ये तुम्हाला आम्हाला सोडाव्या लागतात, काही गोष्टी आहेत ज्याच्यावरती मात करून पुढे जावं लागतं, काही गोष्टी जीवनामध्ये कायम स्मरणामध्ये ठेवाव्या लागतात. आणि ऐका तुम्ही, या काही गोष्टींमध्ये मात्र तुम्हाला आम्हाला कायम परिवर्तन करावं लागतं. आता नीट ऐका. आज अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबा या विश्वाच्या मालकाकडे प्रार्थना करतात, देवा कधी तुझ्या दारामध्ये आलो आणि तुझ्याकडे काही मागितलं असं कधी झालं नाही का बरं? माझ्या वडिलांची निराशिला देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, आयुष्यभर माझ्या वाडवडिलांनी तुझी सेवा केली आणि माझ्या वडिलांची शिकवण आहे काय, देवाकडे गेल्यानंतर काही मागायचं नाही. ऐकतोस देवा, मला तुझ्याकडनं कोणतीही इच्छा नाही, कोणती अपेक्षा नाही, पण तरी सुद्धा आज या ठिकाणी सत्यनारायणाच्या पूजेच्या निमित्तानं काही ना काहीतरी परमात्म्याकडे आपण मागितलं पाहिजे म्हणून या अभंगाची निवड केली. तुकोबाराया म्हटले, देवा द्यायचं असेल ना या गोव्यातल्या लोकांना तर फक्त एक दे, काय त्याची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा, तुझा विसर कधी होऊ देऊ नको. आणि ऐक देवा, हे तुझ्याकडे मागतो याच्या मागचं कारण आहे काय, जेव्हा जेव्हा कधी कधी या भावकीमध्ये ही पूजा होईल, जेव्हा जेव्हा कधी कधी इथे टाळ वाजेल, त्या वेळेला देवा ही सगळी लोक वाजत गाजत तुझं स्वागत करतील. देवा आज जसं कीर्तनकाराचं अगदी तिथून इथपर्यंत जसं वाजत गाजत स्वागत झालं, मला वाटतं माझ्या लग्नात सुद्धा माझं इतकं स्वागत चांगलं झालं नव्हतं. आणि एक गोष्ट मी आवर्जून सांगेल बरं, गोवे म्हटलं का जरा प्रत्येकाच्या डोक्यात पटकन गोवा येतो, खरंय का? हा, कुठं कीर्तने, गोव्याला कीर्तने, गोव्याला कीर्तने, गोव्याला कीर्तने असं मला लोक सारखं म्हणत होते. पण मी एकच तुम्हाला सांगेन, पर्यटक गोव्याला जातात फिरण्याकरता, पण माझं असं मत आहे आयुष्यामध्ये जर खरंच वारकरी संप्रदायावरचं कसं प्रेम आहे हे जर पाहायचं असेल ना तर लोकांनी तुमच्या गोव्यामध्ये आलं पाहिजे. इतका श्रीमंत संप्रदाय तुमचा आहे ते मला इथं आल्यानंतर कळालं. आयुष्यामधलं स्मरणात राहणारी फार कमी कीर्तन आहे आणि त्यापैकी स्मरणात राहणारं आयुष्याच्या शेवटपर्यंतचं गाव म्हणजे तुमचं गोवे. विठ्ठल कीर्तन रोज आहेत, कीर्तन खूप आहेत, ऐकताय तुम्ही सगळे, पण तरी सुद्धा प्रेमाची कीर्तन, स्मरणाची कीर्तन ही फार कमी आहेत. आणि ऐका, काही गोष्टी आयुष्यामध्ये विसरायच्या नसतात माणसांना ना, बरोबर की नाही? काय विसरायचं नसतं मला सांगू का? तसं पाहिलं तर आज मला विसर आणि न विसर याच्यावरच जास्त बोलायचं आहे. मी बोलेल तुम्हाला, रुपाली ताई, आयुष्यामध्ये माणसानं 3 व्यक्तींना विसरायचं नाही. कोणाला? ज्यानं आपल्याला अडचणीत टाकलं त्याला माणसानं विसरायचं नाही, ज्यानं आपल्याला अडचणीमध्ये साथ दिली त्याला कधी विसरायचं नाही, आणि जो अडचणीमधनं पळून गेला त्याला कधी विसरायचं नाही. ऐकताय तुम्ही सगळे? माणसानं काय विसरायचं नाही आणि काय विसरायचं हे जरा लक्षात ठेवा. एखाद्यानं तुमच्या आमच्यावरती उपकार केले, माणसानं कधी ते विसरायचे नाही. तुम्ही ऐकताय ना सगळे? माणसानं कधी ते विसरायचे नाही. आणि ऐका,
आपण एखाद्यावरती उपकार केले असतील तर माणसानं ते स्मरणात ठेवायचे नाही. विठ्ठल आज या कीर्तनाच्या माध्यमातून काही गोष्टी तुम्हाला आम्हाला बोलायच्या आणि माझी इच्छा आहे बसताना तुम्ही सगळे जण ताट बसाल. ताट आहेत ना तुम्ही सगळे? ताट आहात ना तुम्ही? हा इकडे बा असं बरं. बसताना थोडं ताट बसा. सर्वांगाचे कान करून चिंतन ऐका आणि ज्या ज्या वेळेला परमात्म्याचं भजन होईल त्या त्या वेळेला सर्वांनी हाताने नमस्मरण मुखाने टाळी वाजवा. तरी तुम्ही होच म्हणा. हातानं हा आणि मुखानं हा. थोडं लेट कळतं का माझं कीर्तन यांना? बापरे. इकडं बा सगळे ऐका. हाताने टाळी वाजवत चला, मुखाने नामचिंतन करत चला. का नामचिंतन करायचं याच्या मागचं कारण तुम्हाला सांगते. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा तो हा सुख सोहळा स्वर्गी नाही. मला बसलेल्या लोकांनी सांगा पुढच्या वर्षीचं कीर्तन पाहण्याकरता परमात्मा तुम्हाला आम्हाला ठेवेल अशी गॅरंटी आहे का? बोला बोला. अशी कोणतीच गॅरंटी नाही. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. आणि आमच्या गुरुजींचं एक वाक्य आहे. आमचे गुरुजी नेहमी म्हणायचे, बाळ कीर्तन करताना प्रत्येक गावातलं कीर्तन हे शेवटचं कीर्तन आहे असं समजून कीर्तन करायचं. म्हणजे माणसाला बाकी मागं काही बर्डन राहत नाही. ऐका बरं. प्रत्येक दिवस आयुष्यातला हा माणसानं शेवटचा आहे असं समजूनच जगलं पाहिजे. ऐका आता सांगते काय असतं. तुम्ही आम्ही सगळी जण आशावादी माणसं आहेत. मनुष्याच्या जीवनामध्ये आशा संपत नाही. आशा संपतात का? बोला बोला. इच्छा संपतात का? इच्छा कधीही माणसाच्या संपत नाही. संतांमध्ये तुमच्या आमच्यामध्ये एवढाच फरक आहे. संतांच्या जीवनामधलं त्यांचं आयुष्य शिल्लक राहिलंय पण त्यांच्या जीवनातलं काम संपून गेलंय आणि तुमच्या आमच्या जीवनामधलं आपलं आयुष्य संपून जातंय पण तरी सुद्धा काम मात्र बाकी राहतंय. रात्रंदिवस माणसं पळतात. रात्रंदिवस माणसं या ठिकाणी धडपड करतात. इथं बसलेल्या प्रत्येकाला तुमच्या माझ्या सकट प्रत्येकाची इच्छा आहे काय? ताई आमचा संसार सुखाचा झाला पाहिजे. बरोबर आहे? बोला बोला. आपला संसार सुखाचा झाला पाहिजे. समाजामध्ये काही वर्ग आहे. ऐका आता. पहिला वर्ग आहे जो केवळ आणि केवळ परमात्म्याला मानतो. समाजामध्ये एक दुसरा वर्ग आहे जो जगही म्हणत नाही आणि देवही म्हणत नाही. समाजामध्ये एक तिसरा वर्ग आहे जो संसार आणि देव या दोन्ही गोष्टींना मानतोय आणि समाजामध्ये एक चौथा वर्ग आहे जो केवळ आणि केवळ फक्त संसारच मानतोय. एका वाक्यात सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. दादा केवळ आणि केवळ संसार मानणारा एक वर्ग आहे ज्याला तुमच्या माझ्यासारखं हे काही आपल्याला जे कीर्तन आवडतं, भजन आवडतं, आपल्याला जो सत्संग आवडतो हे त्या लोकांना आवडत नाही. कुणाला? संसारी लोकांना. त्यांना हे काही पटत नाही. त्यांना असं वाटतं उगाच यांची डोकी फिरली आणि यांनी कीर्तन ठेवली असं त्यांना वाटतं. तुम्ही ऐकताय? हा असं त्यांना वाटतं. यांना कोणती कामं नव्हती, यांना काही कळत नाही, हे उगाच विनाकारण कीर्तन ठेवतात असं त्यांचं मत आहे. गाथेमध्ये त्यांच्याकरता महाराजांनी गणेश महाराज सेपरेट प्रमाण दिलं. महाराज सांगतात त्यांच्या लेखी तुमचा आमचा परमार्थ शून्य आहे. म्हणजेच काय? देवधर्म सांडी पडिले सकळ विषयी गोंधळ विषयी गोंधळ देवधर्म सांडी विषयी सकळ विषयी सकळ गाजत असे विषयी गोंधळ गाजत असे. देवधर्म सांडी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजत असे विषयी गोंधळ गाजत असे. देवधर्म सांडी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजत असे विषयी गोंधळ गाजत असे. समाजामध्ये हा वर्ग आहे. देवधर्म सांडी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजत असे. ताई त्यांच्या लेखी कीर्तन प्रवचन येत असलं काहीच नसतं. आम्ही एका गावामध्ये कीर्तनाला गेलो होतो. आता कीर्तन कुठे आहे हे कशावरनं कळतं? एकतर माईकचा आवाज यावा लागतो. बरोबर आहे? कुठेतरी अशी लाइटिंग दिसावी लागते. एखादा मंडप दिसावा लागतो. खरं आहे का? बोला ना. बरोबर आहे ना? असं काहीतरी दिसावं लागतं. बाबा मी ज्या गावात गेले तिथं मला हे काहीच दिसत नव्हतं. सगळीकडे नुसता अंधार होता. रस्त्यामध्ये कोणी नव्हतं. मला टेन्शन आलं. म्हटलं नेमकं जायचंय कुठं? बरं 8:45 वाजले. किती? 8:45 वाजले. आता 8:45 वाजले म्हटल्यावर आपण कोणाला तरी विचारलं पाहिजे. ऐका माझ्या कर्मधर्म संयोगानं एक माणूस मला रस्त्यामध्ये दिसला आणि रस्त्यामध्ये दिसल्यानंतर बाबा मी त्याला विचारलं. म्हटलं दादा इथं आजूबाजूला कीर्तन कुठे? त्यानं मला उत्तर दिलं. मला म्हटलं संगीताताई 4 पोरं आहेत आपल्याला. मी काय विचारलं होतं? तुम्ही झोपले नाही ना? बोला ना पटकन. मी काय विचारलं होतं? कीर्तन कुठे? त्यानं काय सांगितलं? 4 पोरं आहेत आपल्याला. म्हटलं बाबा असतील तुम्हाला 4 पोरं, मला फक्त इतकं सांगा इथं आजूबाजूला कुठं कीर्तनाचा कार्यक्रम आहे का? मला म्हटले ताई
खरं सांगू का तुम्हाला? म्हटलं खरंच सांगा, मला कीर्तनाला जायचंय. खरं खरं सांगा म्हटलं. बाबा इथं आजूबाजूला कुठं कीर्तन आहे का? त्यानं सांगितलं. म्हटलं ताई आत्ताच 25 लाखाचा बंगला बांधलाय मी. म्हटलं बाबा 25 लाखाचा बंगला तुमचा, ती 4 पोरं तुमची, मला काय करायचंय म्हटलं. मला कुठं तुम्ही अनावर करून देणार आहे ते? फक्त मला सांगा इथं आजूबाजूला कुठं कीर्तन आहे का? बाबा म्हटले ऐका संगीताताई, तुम्हाला सांगतो इथून तर तो खांब दिसतोय का? मला वाटलं तिकडं कीर्तन असेल. तिकडं ऐका ना बाबा. म्हटलं हा. मी पण असं गाडीतनं डोकावून पाहिलं. म्हटलं बोला बाबा. मला म्हटले ताई इथून तर तो खांब दिसतोय का? हा हा म्हटलं बाबा दिसतोय. तिकडं कीर्तन आहे का? मला म्हटले ऐका ताई इथून तर त्या खांबापर्यंत सगळी जमीन आपलीच आहे. आता तर जास्तच टेन्शन आलं मला. रवी दादा जमीन तुमची, बंगला तुमचा, पोरं तुमची, सगळं तुमचं. म्हटलं बाबा मला फक्त इतकं सांगा, 9 पावणे 9 झाले, 9चं कीर्तन आहे. मला फक्त इतकं सांगा इथं आजूबाजूला कीर्तनाचा कार्यक्रम कुठे? बाबानं उत्तर दिलं आणि सांगितलं. म्हटले ओ ताई ही अशी तुमची कीर्तनं बघत बसलो असतो तर मला एवढं सगळं कमवता आलं असतं का? ऐका, म्हणजे काही लोकांचं मत आहे जे अशी कीर्तनं करत फिरतात त्यांना काही कमवता येत नाही, ते नुसते विनाकारण फिरत असतात. ऐका, शास्त्र आपल्याला सांगतं हा समाजातला पहिला वर्ग आहे का ज्यांना तुमच्या कीर्तनाचं घेणं देणं नाही, ज्यांना तुमचा देव धर्म मान्य नाही, ज्यांना गावात कीर्तनामध्ये येऊन बसायचं कळत नाही, ज्यांना गावातल्या सत्याचं घेणं देणं नाही, ज्यांना गावामध्ये कोणीतरी चांगलं काम करते हे ज्यांना बघवत नाही. आमचे गुरुजी नेहमी म्हणायचे, ते म्हणायचे सप्ताह करणाऱ्याला जेवढा आनंद होत नाही ना तेवढा सप्ताह बंद पाडणाऱ्याला आनंद होत असतो. हे माहिती हे खरं, हे जास्त महत्वाचं आहे. थोडं नीट ऐका वाक्य. ऐका, म्हणजे काय? वाईट कृत्य करणाऱ्या माणसाला फार आनंद होत असतो, त्याला तुमच्या या चांगल्या गुणांशी काही घेणं देणं नसतं. हा समाजामधला पहिला वर्ग आहे. आजचं कीर्तन त्या लोकांकरता नाही. चला पुढे. समाजामध्ये एक दुसरा वर्ग आहे जो केवळ आणि केवळ परमात्म्याचं चिंतन करतो. ऐका, मग त्यांना देव सोडून दुसरं काही नकोय. त्यांची अवस्था आहे कोणती? देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, रविदादाची फार धडपड होती बरं का. आणि रविदादाच्याच विनंतीला मान देऊन खरं तर आज इथं येणं झालंय. ऐका, समाजामध्ये हा वर्ग आहे ज्याला देव सोडून दुसरं काही नकोय. तुकोबाराया गोरावड्यावरती जायचे, भंडाऱ्यावरती जायचे, भामचंद्रावरती जायचे, सतत मुखामध्ये विठ्ठल विठ्ठल असं नामस्मरण चालायचं. दारादारावरती तुळशीपत्र ठेवायची, बायको म्हणायची नाही, मुलं म्हणायची नाही, काही म्हणायचं नाही. ऐका ना, आयुष्यभर तुकोबारायांनी भजन सोडून दुसरं काही केलं नाही. आणि मग साधनेमध्ये आरूढ असणारे तुकोबाराया या ठिकाणी त्यांना देवाशिवाय दुसरं काही दिसत नव्हतं. ए भगवंता, तू माझा आहे आणि मी तुझा आहे. आपलं तसं नाही बाबा. मग आता मी जर तुम्हाला विचारलं का हो बायको कोणाची, तुम्ही काय म्हणणार? माझी. खरंय ना? बोला ना, टेन्शन मध्ये आहेत का? बोला बोला. मी जर तुम्हाला विचारलं बाबा बायको कोणाची, तुम्ही काय म्हणणार? माझी. घर कुणाचं? बोला की. माझं. गाडी कोणाची? बंगला कोणाचा? माझा. शेती कोणाची? मंदिर कोणाचं? मंदिर देवाचं, मंदिर गावाचं, है ना? चला इकडं पहा. प्रपंचामधल्या प्रत्येक गोष्टीला माझं म्हणतो, त्याला सामान्य जीव असं म्हटलं जातं. आणि प्रपंचामधली एकही गोष्ट माझी नसून केवळ आणि केवळ परमात्मा माझा आहे यांना संत असं म्हटलं जातं. थोडं नीट ऐका. त्यांना
देवाशिवाय दुसरं काही माझं वाटलं नाही. का बरं असं? त्याच्या मागचं कारण सांगते. त्यांनी तुमचा आमचा अनुभव घेतला, त्यांना कळून चुकलं यांच्यावरती किती प्रेम करा, ही लोक कधी आपली होऊ शकत नाही. थोडं नीट ऐका बरं कीर्तन. आपण ज्यांच्यावरती प्रेम करतो ती लोक आपली कधीच होऊ शकत नाही. आणि अजून पुढे मला तुम्हाला आज थोडं बोलायचंय. हे कलियुगाचं वाहतं वारं चालू झालंय. कशाचं? कलियुगाचं वारं. जुना काळ होता, माणसांमध्ये प्रेम, जिव्हाळा, आपुलकी पाहायला मिळत होती. इथं बसलेली काही जुनी माणसं आहेत. मला बसलेल्या लोकांनी सांगा, आजी तुमच्या काळामध्ये पैसा नव्हता. हो आजी, ते बघा त्या आजी, हा त्या. तुमच्या काळामध्ये पैसा नव्हता, तुमच्या काळामध्ये काही नव्हतं. बाबा असे दिवस काढले त्या जुन्या लोकांनी. घरामध्ये 2 जावा असायच्या आणि 1 साडी असायची. एका साडीवरती ही बाई माहेरी जायची आणि परत घरी येऊन ती साडी घडी घालून ठेवायची आणि दुसरी जाऊबाई त्यावेळेला ती साडी नेसून जायची. खरंय का? बोला म्हटलं खरंय. ऐका, घरामध्ये खोबरे तेलाची बाटली कधीतरी एखाद्या वेळेला मला म्हणजे सणावाराला एखाद्या वेळेला पाहायला मिळायचे. गुडघाभर चिखल तुडवण्यामध्ये, काळ्या आईची सेवा करण्यामध्ये या जुन्या लोकांचं आयुष्य गेलं. त्यांना बाकी काही माहिती नव्हतं. आताच्या लोकांना काशी कळते, पंढरी कळते, इकडे तिकडे जाता येतं. त्या लोकांना बाबा कधी घर सोडता आलं नाही. त्यांना कसली पंढरी, त्यांना कसली काशी, दादा काही नव्हतं त्यांच्या लेखी. त्यांच्या लेखी फक्त आपलं घर, आपली मुलं, आपला परिवार याच्यामध्ये या जुन्या लोकांनी आयुष्य काढलं. पण आता इकडं पा सगळेजण. मला तुम्हाला बसलेल्यांना विचारायचंय, प्रामाणिकपणे सांगा. मी तर 60च्या पुढची जी लोक इथं बसलीत ना, मी खरंच त्यांचं कौतुक करते. दादा जगले बरं का तुम्ही सगळेजण, जगले. हा, तुमच्यासारख्या लोकांनी आमच्या सारख्यांच्या कीर्तनामध्ये बसायचं म्हटलं ना, त्याच्यात तुम्ही असे मध्ये जे हसताना, मला तर कधी कधी रवी दादा या लोकांचं टेन्शनच येतं. असं वाटतं मला हे लोक चॅलेंज करतात का काय, तू आमच्यावर जगून दाखव. हा, मला भीतीच वाटते तुमच्या लोकांकडे पाहिल्यानंतर की बाबा ही 60च्या पुढची लोक आपल्याकडे पाहिलं. बघा ना तुम्ही 30-35 मध्ये आपले गुडघे कामात गेले. खरंय का? बोला ना, खरंय का नाही? ऐका, 30 बरं बाकीचं अजून थोडं आपण लॉजिक पण यूज करूया. इकडे पा सगळे त्या जुन्या बायका होत्या, 8-8, 9-9, 10-10 मुलं असायची. हा, तरी सुद्धा एवढ्यापर्यंतचं आयुष्य. आपल्या लोकांना आता 2 मुलं झाल्यानंतर सुद्धा प्रपंच नकोसा वाटतो. खरंय का? इकडं बा तुम्ही 8-8, 9-9 मुलं घरामध्ये सांभाळत असताना या लोकांनी आयुष्य कसं जगलं असेल हे खरं तर आपल्याकरता चॅलेंज आहे. अजून पुढे बोलायचंय मला तुमच्याशी. ऐका, कलियुगाच्या या वाहत्या वाऱ्यामध्ये आजचं कीर्तन मला वाटतं हे आपल्यासारख्या वयातल्या मुलांकरता असलं पाहिजे. कारण सांगते तुम्हाला, आज जर आपण कीर्तन ऐकली, आज कुठंतरी ही परंपरा आपल्याला कळाली तर कुठंतरी आपलं काहीतरी चांगलं होणार आहे. माझं मत आहे, तरुण वर्गातली जेवढी मुलं इथं बसली, ऐका, जेवढी माझ्या 30 ते 50 मधली जेवढी लोक आहेत त्यांनी आज माझं कीर्तन ऐकायचं. म्हणजे बाकीच्यांनी नाही ऐकायचं असं नाही, पण ऐका. आता इकडं पहा, जेवढी 30 ते 50 मधली लोक आहेत आज त्यांनी माझं कीर्तन ऐका. का ऐका याचं कारण तुम्हाला सांगते. ही जी जुनी माणसं इथं जगलीत ना, यांच्या मागचं जरा कारण शोधलं तर तुमच्या लक्षात येईल. आपल्याला बीपीच्या गोळ्या चालू आहेत, शुगर आहे, बरोबर आहे? बोला बोला. हा, आपल्या प्रत्येकाला या ठिकाणी इतके आजार पण जोडलेले आहेत. बरं, कधी या ठिकाणी टप्पू म्हणजे हा ते पण सांगता येत नाही. का बरं? आएगा नोटिस जमानत ना होगी, पल्ले में कुछ भी अमानत ना होगी, होकर का कैदी तुझे चलना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा, बाड़ी के भवन को क्या तू सवारे, जिस दिन तुझे घर का मालिक बुलावे उसका किराया तो भरना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. ज्या दिवशी त्याचं बोलावणं येईल त्या दिवशी पत्ता कट आपला प्रत्येकाचा. नीट ऐका, शाळेमध्ये आपल्याला प्रत्येकाला एक गाणं होतं, कविता होती, कदाचित तुम्हाला ती आठवत असेल. बोला, नाच रे मोरा. येते की तुम्हाला? येतं ना? नाच रे मोरा आंब्याच्या बनात, नाच रे मोरा नाच. मला सांगा, मोराचा आपला पिसारा फुलवतो आणि पिसारा फुलवून असा तुई 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 नाचत असतो, बरोबर ना? ऐका, मोराचा पिसारा फुललेला कुठपर्यंत, जोपर्यंत त्याचा नाच चालू आहे तोपर्यंत. नाचून झाल्यानंतर मोराला जसा आपला पिसारा आवरावा लागतो तसं आयुष्य जगून झाल्यानंतर तुम्हाला मला हा सगळा पसारा आवरावा लागतो. जुन्या माणसांच्या गातेमध्ये कुठलीच प्रमाणं नव्हती. त्यांना कुठलं, त्यावेळेला कीर्तनकार तरी कुठे इतके होते? खरं सांगा, काय होतं त्यावेळेला? काहीच नव्हतं. 10 गावात नाही एखादा कीर्तनकार असायचा. खरे ना? आता कीर्तनकार एवढे झाले त्या लोकांना टेन्शन यायला लागलं, कीर्तन ठेवायचं कोणाचं. इकडं पा, ऐका, पूर्वीच्या काळी असं काही नव्हतं. पण आता मला एक सांगायचंय, त्यांच्या गाथेमध्ये त्यांनी एकच प्रमाण पाठ केलेलं. कोणतं माहितीये का? ठेविले अनंते तैसेची रहावे, ठेविले अनंते तैसेची रहावे, ठेविले अनंते तैसेची रहावे, ठेविले अनंते तैसेची रहावे. ठेविले अनंते तैसेची रहावे, ठेविले अनंते तैसेची रहावे,
ठेविले आनंदे तैशेची राहावे. त्यांना दुसरी प्रमाणच येत नव्हती. इकडे पहा सगळेजण ऐका, पण मी एक सांगू का, एका प्रमाणावरती आयुष्य जगली बाबा ही माणसं. नाही कळलं तुम्हाला? आज आपला गाठाच्या गाठा पाठी पुढे नको ना सांगू तुम्हाला दादा, पण तरी सुद्धा माणसाचं समाधान नाहीये. समाधान आहे का? बोला बोला पटकन. समाधान नाहीये. मला बसलेल्या लोकांनी सांगा, दुसऱ्याकडे पाहून जर आपल्या पोटात दुखत असेल तर आपण खरंच समाधानी आहोत का? ही थोडी शंका आहे. ऐका इकडं पहा, माझं एक मत आहे, प्रारब्धाच्या पुढे कुणाला काही भेटत नाही. तुमच्या नशिबामध्ये जितकंय तेवढं तुम्हाला मिळणार आहे, आणि तुमच्या नशिबामध्ये नसणार आहे ते कुठूनही जाणार आहे. एक वाक्य सांगते, कीर्तनात जाता जाता प्रत्येकानं ते घेऊन जा. ऐका, जे होणार आहे ते होणारच आहे, जे होणार नाही ते कधीच होणार नाही, आणि जे होतंय ते त्याची इच्छा आहे. विठ्ठल आहे. तिसऱ्या महिन्यामध्ये सोनोग्राफी मध्ये ज्या वेळेला एखाद्या आईला कळतं का तिच्या पोटामध्ये 2 बाळ आहेत, किती झोपल्या ना? ऐका ना, सोनोग्राफी मध्ये तिसऱ्या महिन्यामध्ये, शक्यतो तिसऱ्या महिन्यामध्ये कळतं. एखाद्या आईला जर जुळी बाळ असतील ना बाबा, तर विज्ञानाला अजून शोध लागलेला नाही. विज्ञान अजूनही कधी कधी अभ्यास करतंय, सायन्स याच्यावरती रिसर्च करतंय की आईच्या एवढ्या लहानशा उदराच्या जागेमध्ये आई 2-2 मुलं कशी काय बरं सांभाळत असेल. थोडं नीट आहे का कीर्तन, तुमच्या लक्षात येईल. विज्ञान अजून शोध घेतंय, आई एवढ्या लहानशा उदरामध्ये 2 मुलांना कसं काय बरं सांभाळत असेल, कसं काय बरं 2-2 मुलांना बाबा ती वागवत असेल. शंका सांगते तुम्हाला माझ्याबद्दलची. इकडं पा सगळे, आई एवढ्या लहानशा उदरामध्ये 2 मुलांना सांभाळते, पण ती 2 मुलं मोठी झाल्यानंतर एका घरामध्ये नीट राहत नाही. ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे. नीट ऐका, एवढ्या मोठ्या घरामध्ये त्या 2 मुलांना बाबा एकत्र राहता येत नाही. येतं का राहता? बोला की पटकन. तुम्ही लईच बारीक तोंड करताय का? टेन्शन आहे. एका कवीनं एकदा परमात्म्याला प्रश्न विचारला, देवा कस काय बरं हे नियतीचं चक्र आहे रे, काही कळत नाही. हे कलियुगाचं वारं पाहिलं तर एकमेकांशी लोक भांडायला लागली, एकमेकांबद्दल मत्सर करायला लागली, एकमेकांविषयी तिरस्कार करायला लागली, एकमेकांवरती जळायला लागली, एकमेकांचा द्वेष करायला लागली. आता कुणी कुणाशी प्रेमाचं बोलत नाही, कुणी कुणाविषयी प्रेमाचं बोलत नाही. म्हणजेच काय, लोक फक्त तोंडावर गोड बोलतात. खरंय का? खरंय म्हटलं का नाही? ऐका, लोक फक्त बाबा तोंडावर गोड बोलतात. आपल्याबद्दल आता चांगला बोलणारा वर्ग समाजामध्ये आता राहिला नाही. त्या कवीनं परमात्म्याला प्रश्न विचारला की देवा असं का बरं होतं रे, सांग ना देवा. अरे देवा तुझी मुले अशी का रे भांडतात, का बरं भांडत असतील देवा ही, सांग बरं. बरं इतकंच नाही, त्या कवीनं देवाला प्रश्न विचारला, काय रे देवा समाजामध्ये परिस्थिती बदलत चालली आणि आता लोक फक्त आणि फक्त स्वार्थी विचार करायला लागली. त्यानं सांगितलं, जात पात पाहोनिया सारा व्यापार ठरतो, मोठेपण मानसाले कारे जन्मासवे येत. देवा तुम्ही कलेक्टर होणार, डॉक्टर होणार, इंजिनियर होणार, वकील होणार, तुम्ही शेतकरी होणार, नोकरी करणार. मला बोला इथं बसलेल्या प्रत्येकानं, तुम्ही आम्ही हे आईच्या पोटातून शिकून आलो होतो का? झोपले का? पटकन बोला. तुम्ही आम्ही आईच्या पोटातून शिकून आलो होतो का? नाही 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 दादा. पण तरी सुद्धा इथं आल्याच्या नंतर मात्र तुम्हाला आम्हाला काय झालं ते कळालं नाही. एक वारं लागलं बाबा आपल्याला आणि माणसं बदलत गेली. मोठेपण मानसाले कारे जन्मासवे येत. अरे काही आपण काय धरून घेऊन आलो होतो का? नाही. तुम्ही प्रारब्धानं मोठे झाले पण माणसं ते विसरले. अरे आपल्याच भावाच्या पोरीचा तालुक्यामध्ये पहिला नंबर आला. नीट ऐका, आपल्याच भावाच्या पोरीनं तालुक्यामध्ये पहिला नंबर काढला. लोकांनी मिरवणूक काढली. लोक म्हणले, अरे चला अमुक अमुक घरची पोरगी, तिनं आज तालुक्यात मोठं आपलं नाव केलं, चला तिची मिरवणूक काढूया, चला आपण तिचा सन्मान करूया. सगळ्या गर्दीमध्ये या ठिकाणी त्या पोरीला कुठंतरी डोक्यावरती घेऊन लोकांनी नाचवलं. या गर्दीमध्ये तुम्ही सुद्धा होते. पण मला बसलेल्या सगळ्या पुरुषांनी उत्तर द्या, लोक अशी म्हटली का, बघ तुझ्या भावाची पोरगी, म्हटली का? बोला. लोक काय म्हटली? काय तुमच्या जाधवांची पोर हुशार आहे, काय म्हटली? बोलत नाही का तुम्ही? लोक काय म्हटली? बोला बोला पटकन. भावकी ना तुमची. ऐका आता, लोक काय म्हटली? काय तुमच्या जाधव परिवाराचं नाव काढलं गाड्या त्या पोरीनं. हा, एवढं मोठं नाव केलं तिनं. लोकांनी तुमच्या भावकीचं नाव मोठं केलं. थोडं नीट ऐका. त्याच पोरीचं लग्न ठरलं आणि लग्न ठरल्याच्या नंतर आपल्या आपल्या बायकोनं आपल्याला सांगितलं, भावाची
मोठेपण मानसाले कारे जन्मास येत. थोडं कीर्तन कळलं पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे. बरं, तुम्ही म्हणाल ताई काय तुमच्या कीर्तनामध्ये, या आमच्या नाथबाबांकडे, कळेल तुम्हाला आमच्या नाथबाबांकडे काय. ऐका. नाथा घराचे भोजन सारा गाव पंगतीला, दही भात प्रेमाने सर्वामुखी भरविला, थोर प्रेमाचा महिमा गातो आमुच्या मुखान. अरे देवा तुझी मुले अशी रे का रे भांडतात. कीर्तन त्याच्या करताय की आपापसामधले मतभेद विसरले पाहिजे. कीर्तन त्याच्या करताय आपापसामधली भांडणं संपली पाहिजे. कीर्तन त्याच्या करताय, ऐकाय ना दादा तुम्ही सगळे, कीर्तन त्याच्या करताय मोठ्यानं सांगावं, लहान्यानं ती शिदोरी घेऊन पुढे चालावं. ज्ञानोबा यांच्या जीवनात एक घटना घडली, आठवलं म्हणून सांगते. असं म्हणतात गणेश महाराज ज्या वेळेला शुद्धीपत्र आणायला पैठणला जायचं होतं, त्यावेळेला ज्ञानोबा यांनी निवृत्ती दादांना असं विचारलं होतं की दादा आपल्याला काय गरज आहे शुद्धीपत्राची, हे काय माझ्या डोक्यात बसत नाही. ज्ञानोबा या म्हटले निवृत्ती दादा तुमच्यावरती गहिनीनाथांची कृपा झाली आहे आणि तुम्हाला साक्षात परमात्म्याला दर्शन दिले आणि तुम्ही मला अनुग्रह दिलाय, तुमचं ज्ञान माझ्याकडे आहे आणि मग हे सगळं असताना मला शुद्धीपत्राची गरज वाटत नाही. कारण ज्ञान कशाला म्हणतात, ज्ञानोबा या सांगतात ऐका ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, जाणे आपणासी आपण तया नाव ज्ञान. त्याला म्हणतात का जो स्वतःची ओळख करून देतो. ज्ञानोबा यांनी सांगितलं दादा मला माझी ओळख कळते ना, आहे मी हा कोण, करावा विचार. दादा मला माझी ओळख कळते ना, कोणाचे हे घर, हा घर कोणाचा, आत्माराम त्याचा तोची जाणे. दादा मला गरज वाटत नाही त्या शुद्धीपत्रा न्यायला जायचे. पण का देवा लोकांचं आपण ऐकायचं. दादा लोकांनी आपल्याला काही कमी त्रास दिला का. ज्ञानोबा या सांगतात दादा अरे आपल्याच माय बापांनी इंद्रायणीच्या डोहामध्ये उड्या टाकल्या तरी लोकांना आपली कीव आली नाही. मला वाटत नाही दादा आपल्याला शुद्धीपत्राची गरज आहे. काय निवृत्ती दादाचं मोठेपण आहे. ज्ञानोबा दादा असं म्हणतात. निवृत्ती दादानं उत्तर दिलं आणि सांगितलं ज्ञानोबा तुम्ही बोलताय पण मला असं वाटतं आपल्याला शुद्धीपत्राची गरज आहे. त्याच्या मागचं कारण एकच आहे, येत वडील जे जे करते तया नाव धर्म ठेवीते. मोठ्यांनी केलं का लहान्यानं ते पुढं न्यायचं असतं. आणि मला असं वाटतं बाकीचं काही पुढं न्या नका नेऊ, पण कमीत कमी जुन्या लोकांच्या चांगल्या शिदोरी आणि चांगल्या संस्काराला तरी नक्कीच तरुण वर्गामधल्या मुलींनी, तरुण वर्गामधल्या मुलांनी पुढे घेऊन गेलं पाहिजे. तर कुठेतरी ही कीर्तन केल्याचा फायदा. विठ्ठल काही गोष्टी माणसानं त्याच्या जीवनामध्ये बाबा बदलल्या पाहिजेत. काय बदललं पाहिजे थोडं बोलते इकडं पहा. तुमच्या आमच्या प्रत्येकाची एक सवय झाली आहे काय, आपल्या प्रत्येकाला प्रेझेंट व्हायला आवडतं. आपल्या प्रत्येकाला या ठिकाणी मी किती चांगला आहे हे दाखवायला आवडतं. मला बसलेल्यांना विचारायचंय इकडे इकडे माझ्याकडे पहा. सगळ्या लोकांनी मला उत्तर द्या आणि मला सांगा तुमच्या माझ्या सकट प्रत्येकाची इच्छा आहे समाजानं आपलं कौतुक केलं पाहिजे. खरंय का. बोलत नाही का तुम्ही, बोला ना. प्रत्येकाला काय वाटतं, समाजानं आपलं कौतुक केलं पाहिजे. तुमच्या माझ्या सकट प्रत्येकाला वाटतं लोकांनी आपल्याविषयी चांगलं बोललं पाहिजे. बरोबर आहे ना. वा काय वाटतं, चांगलं बोललं पाहिजे. प्रत्येकाला वाटतं लोकांनी आपली वाहवा केली पाहिजे, आपली पाठवण कुणीतरी थोपटली पाहिजे. पण माझं एक मत आहे समाजामध्ये बाबा कौतुक कोणाचं केलं जातं याचा थोडा विचार कीर्तनाच्या माध्यमातून आपण करूया. ऐका रोज देवाकडे जातोय पण रोज देवाकडे जाऊन हात पसरतोय, योग्य आहे का हा विचार कीर्तनकारानं या ठिकाणी लोकांना सांगितला पाहिजे. माझं मत आहे. ऐका देवानं देवाचं काम परफेक्ट केलंय. भगवंताकडे इतकं मोठं मॅनेजमेंट आहे का त्याला फक्त तुमच्या आमच्याकडेच लक्ष ठेवायचं असं काही समजू नका. इकडे पहा सगळे मला सांगा सर्पिन एका वेळेला कमीत कमी 100 पिलांना जन्म देते. किती किती कुणाला माहिती होतं का हे, बोला बोला. कुणाला माहिती होतं का, नाही ना. माझ्यावरती विश्वास नसेल तर घरी गेल्यानंतर युट्यूबला चेक करून पहा. इकडे पहा सर्पिन एका वेळेला 100 पिलांना जन्म देते. आता मला बसलेल्या लोकांनी सांगा 100च्या 100 पिलं एखाद्या सर्पिणीनं जर आपल्या गावात जन्माला घातली आणि 100च्या 100 पिलं जर अशी कीर्तनामध्ये सुटली तुम्ही इथं थांबाल का. बोला बोला
हा पण नीट ऐका, भगवंताचं मॅनेजमेंट मला तुम्हाला सांगायचंय. ऐका, भगवंताचं असं मॅनेजमेंट आहे दादा की सर्पिन एका वेळेला कमीत कमी 100 पिलांना जन्म देते, पण भगवंतानं मॅनेजमेंट करून ठेवलंय का जन्माला आल्या आल्या पहिली ती आपल्या पिलांना खायला सुरुवात करते. काय करते? खायला सुरुवात करते. मग जी जन्माला येतात ती अगोदर तिच्यापासून लांब लांब पळतात, आणि जेवढी लांब पळतात, ऐका महिला वर्ग पुरुष वर्ग, तेवढीच वाचतात. जर 100च्या 100 पिलं जर जगली तर आपलं जगणं मुश्किल होईल. नीट लक्षात राहू द्या. मग हे मॅनेजमेंट करणारा कोणीतरी आहे ना? बोला बोला. एकानं त्या दिवशी मला विचारलं, संगीताताई मी लोकांना म्हटलं अरे नॉनव्हेज खात जाऊ नका, कशाला खाता, काय होणार आहे त्यानं? त्यानं मला सांगितलं मग ताई कोंबड्या वाढतील. खरं आहे का? मासे उड्या मारतील. हा ऐका ना, त्यानं सांगितलं ताई कसं होणार म्हटलं यावं. त्याला म्हटलं दादा माणसं गाढवं खात नाही. गाढवं खातात का? बोला ना. गाढवं खातात? नाही खात. मग गाढवं वाढलीत का? लयच टेन्शनमध्ये बघ तुम्ही. माणसं कुत्री खात नाही, मग कुत्री वाढलीत का? बोला वारकरी बाबा, बोला बोला बोला. हे सगळं मॅनेजमेंट ज्याच्या हातामध्ये आहे ना, हा त्याला परमात्मा असं म्हटलं जातं. वाघीण तिच्या संपूर्ण आयुष्यामध्ये फक्त एकदाच प्रजनन करू शकते. हे मॅनेजमेंट परमात्म्याचं आहे. कावळीन म्हणजे कावळा आणि तिची असणारी मादी एकाच वेळेला फक्त प्रजनन करू शकते. हे मॅनेजमेंट माझ्या परमात्म्याचं आहे. आणि मग नीट लक्ष द्या, जर एवढं मॅनेजमेंट करणारा माझा परमात्मा आहे तर तुम्ही विचार करा त्याला आपलं मॅनेजमेंट नसेल का? त्याला आपलं मॅनेजमेंट आहे. फक्त जरा आपण आपलं मॅनेजमेंट नीट केलं पाहिजे. आपलं प्रत्येकाचं मॅनेजमेंट काय चाललंय त्याच्यावरती मला बोलायचंय. ऐका, घर किती बाय कितीचं असलं पाहिजे याच्यावरती आपण सगळे आधी चर्चा करतो आणि मग घर बांधायला काढतो. खरं आहे का? बोला ना, बोला बोला पटकन. ऐका इकडं पा, आपली मुलं किती असली पाहिजे, मुलांनी कुठल्या शाळेत गेलं पाहिजे, त्यांनी कोणती डिग्री घेतली पाहिजे, त्यांनी कशा पद्धतीनं पुढे संसार थाटला पाहिजे, त्यांचा किती BHKचा फ्लॅट असला पाहिजे, त्यांच्या नावावर किती प्रॉपर्टी असल्या पाहिजे, आपण गेल्यानंतर त्यांना LICचे किती पैसे मिळाले पाहिजे, सगळं मॅनेजमेंट माणसानं करून ठेवलंय. सगळं वारकरी बाबा, इथं बसलेल्याने प्रत्येकानं आयुष्याचं मॅनेजमेंट केलंय. पण संत म्हटले बाबा रे तुम्ही सगळ्याचं मॅनेजमेंट केलं, पण जिथं जायचं आपण त्याचंच मॅनेजमेंट केलेलं नाही. तुलसीदासांनी तर तुम्हाला मला स्पष्टपणे विचारलं की बाबा रे सगळं केलं पण सांगा, अब तुम कब स्मरोगे राम, अब तुम कब स्मरोगे राम, अब तुम कब स्मरोगे राम, अब तुम कब स्मरोगे राम. जीवना शोधन का महिमान रे, जीवना शोधन का महिमान, अब तुम कब स्मरोगे राम, अब तुम कब स्मरोगे राम, अब तुम कब स्मरोगे राम. तुलसीदासांनी विचारलं आपल्याला, सांगा अब तुम कब स्मरोगे राम. आयुष्यामध्ये ज्याला कल्याण करायचं त्याला दोन गोष्टी विसरायच्या नाही. जोरात बोला, किती जोरात बोला की? दोन गोष्टी विसरायच्या नाही. कोणत्या? लिहून घ्या इकडं पा सगळे जण. दो बातों को भूलन यारो, जो चाहे कल्याण, एक निज मौत को और दूजे भगवान. एक, मरण कधी ना कधीतरी येणार आहे म्हणून मरणाला विसरायचं नाही. आणि नंबर 2, तारणारा परमात्मा आहे म्हणून कधी त्याला विसरायचं नाही. आपलं दुःख देवाला सोडून जगाला कोणाला सांगत बसायचं नाही. महिला वर्ग ऐका, एका बाईला विचारलं काय ग, काय सांगते, तिच्याकडे जाऊन बसत असते, काय तिचं. आणि गंमत सांगते तुम्हाला बाबा, संसाराची गंमत अशी आहे, तुम्ही पहा इतकं फसवतात तुम्हाला त्या, हे तुम्हाला सुद्धा माहित नाही. बघा या हसल्या, ज्या आरती त्या हसल्या, समजून जा ताईचं कीर्तन परफेक्ट बसलं इथं. हा सांगेल मी तुम्हाला कित्येक वेळेला. आमच्या शेजारी रविदादा, एकाचं नवीन लग्न झालं आणि नवीन लग्न झाल्यानंतर त्या नवऱ्यानं त्या बायकोला सांगितलं, म्हटलं हे बघ आपलं लग्न झालंय आता आणि मला तुला सांगायचं आहे, आपल्या शेजारची ती काकू, आपल्या पलीकडची ती काकू, पहिल्या माळ्यावर राहणारी ती रंगूबाई, या 3 बायका सोसायटीत एवढ्या डेंजर आहेत, अजिबात त्यांच्या नादाला लागू नको. हे काय का बरं, हे काय का. हा काय सांगितलं, शेजारची काकू, इकडची काकू, आपल्या पहिल्या माळ्यावरती एक रंगूबाई राहते, हा अजिबात त्यांच्या नादाला लागू नको. बायको म्हटली मी काय तुमच्या शब्दाच्या पुढे आहे का. ऐका ना, ती म्हटली अहो काळजी करू नका. नवऱ्याला असं वाटलं
चला बायको आपला ऐकणार आहे. आणि म्हणून नवऱ्याने एक केलं काय, रवी दादा एवढी पुस्तकं आणून ठेवली घरामध्ये, हे घे एवढी पुस्तकं घे. तुला कधी कंटाळा आला ना पुस्तकं वाचत बस. तुला कधी कंटाळा आला ना शिलाई काम करत बस. तुला कधी काय वाटलं ना टीव्हीला रिचार्ज करून ठेवतो बाई, मोठा फॅमिली पॅक मारतो, तू टीव्ही बघत बस. फक्त लक्षात ठेव, बोला पटकन, शेजारची, पलीकडची आणि पहिल्या माळावरची आहे की लक्षात यांच्या पण. हा सगळं विसरतील, रंगूबाई विसरू शकत नाही त्या. मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते. ऐका झालं. आणि मग 8 दिवस गेले. आणि 8 दिवसाच्या नंतर मात्र ज्याची ज्याची नावं यांनी सांगितली होती त्या अशा बाजूलाच असायच्या, काही कधी बाहेर येते. हा आणि मग एक दिवशी प्रसंग घडला. ऐका, शेजारच्या काकून आवाज दिला, आमचं पण लग्न झालंय. काय बोलली, आमचं पण लग्न झालंय. बरं बरं ठीक आहे. आणि मग एक दिवशी बाजूवाल्या काकून आवाज दिला, बाई माणसं माणसातच राहिली नाही आता. आता झालं. मग आता नंबर आला रंगूबाईचा. रंगूबाई एक दिवशी खाली आली आणि ती म्हटली, बाईनं तरी कुणाशी बोललं पाहिजे ना. जर आपण बाई म्हणून जर कुणाशी बोललो नाही तर काय उपयोग आहे. आणि तसंही आडी अडचणीला शेजारच्याच पाजारच्याच असतात. तिनं विचार केला, काय नवऱ्याचं ऐकायचं. चला बसली जाऊन. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. आता रोजच्या गप्पा चालू झाल्या बाबा यांच्या. बरं तिची एक खासियत होती काय, ऐका इकडं पा सगळे, आता गोव्याच्या लोक सगळ्यांनी ऐका. तिची एक खासियत होती, नवरा यायच्या अगोदर गप कडी लावून आतमध्ये घरात बसायची. आणि दिवसभर शेजारची काकू, पलीकडची काकू आणि पहिल्या माळावरची आहे बघा, लक्षात आहे का. ऐका ऐका ऐका, दिवसभर हे रोजचं चाललं बरं त्यांचं. आणि दादा एक दिवशी नवऱ्याच्या मनात आलं, आज जरा कामावरून लवकर घरी जाऊया. बाबा आज जरा कामावरून लवकर घरी जाऊया. आणि मग गणेश दादा आज नवरा लवकर घरी आला. आणि घरी आल्याच्या नंतर जे नको पाहायला होतं ते त्यानं बघितलं. असे हातवारे चालले होते. हे सगळं पाहिलं. आणि मग हा म्हणतो, ही तर आपलीच आहे. महिना झालं आपल्याला तर कडी लावून दिसत होती आतमध्ये, आज कशी काय आली असं. घरी आल्याच्या नंतर तिलाही कळलं आता आपला डाव फसला, सगळं चुकलं. म्हटलं आपलं आता काय करायचं, काय करत. ऐका आता त्यानं विचारलं, काय ग तुला तर सांगितलं होतं शेजारची काकू, पलीकडची काकू, पहिल्या माळ्यावरचे आहे की रंगूबाई ते बघा. हा तुला तर सांगितलं होतं त्यांच्यामध्ये जाऊन बसायचं नाही. मग आज काय करत होती. आता इकडं पा बायकोनं उत्तर दिलं आणि सांगितलं, अहो ऐका इकडं पा, तुम्हाला काय वाटतं मी काय अशी आहे का. ऐका इकडं पा, अहो खरं सांगू का तुम्हाला, मी त्यांच्यामध्ये कधी जातही नाही आणि मी त्यांच्यात कधी बसतही नाही, अजिबात नाही. आज उलट मला आल्या होत्या सांगायला, तर मी त्यांना सांगितलं काय, माझा सोन्यासारखा नवरा आहे. आता हिनं खरंच सांगितलं असेल, खरंच सांगितलं असेल. बाबा पावलं पावली फसवणारी माणसं आहेत आपल्याला, थोडं लक्षात घ्या. संतांना माहित होतं, संतांनी या जगावर कधी विश्वास ठेवला नाही. त्यांना माहिती आहे आपण ज्यांच्या बरोबर राहतो ते कधी पलटी खाऊ शकतील. आपण ज्यांच्या बरोबर राहतो, ऐका मला बसलेल्यांना सांगायचंय, लग्नामध्ये नवरदेव असा मागा असतो आणि वरात अशी पुढं पुढं नाचते. खरंय का. वरात कळते का तुम्हाला. वरात वरात बोला ना, कळते. वरात अशी पुढं पुढं नाचत असते, बरोबर ना. लग्नामध्ये आणि अंत्ययात्रेच्या वेळेला प्रेत असं पुढं चालतं आणि सगळी लोक तेव्हा मागं चालतात. म्हणजे लोक सुखात पुढं असतात पुढं, आणि दुःखामध्ये लोक कोण. हा हे मी नाही सांगत आहे, ऐका. सुख के सब साथी दुःख के सुख के सब साथी दुःख के सुख में सब साथी दुख में ना कोई, सुख में सब साथी दुख में ना कोई. मेरा तेरा नाम एक साथ
कमी ना कोई दुःख हे सुखाचे दिल्याचे तयाचे अंत हे काळीचे नाही कोणी अंत हे काळीचे नाही कोणी आधी आगे तडागे अंधकारीचे नाही कोणी अंधकारीचे नाही कोणी लोक सुखात सोबतेत बाबा आणि दुःखामध्ये मात्र आपल्या सोबत येणार कोणीच नाही. मग आता नीट ऐका. मला असं वाटतं माणसानं तात्पुरता विचार कधी करू नये. थोडं नीट ऐका बरं. माणसानं तात्पुरता विचार कधी करू नये. मग माणसानं कायम स्वरूपी टिकणाऱ्या एखाद्या सत्याचा विचार केला पाहिजे. दादा थोडं बारकाईनं ऐकलं तर तुमच्या कीर्तन लक्षात येईल. माणसानं दोन गोष्टी विसरायच्या नाही. का? आपण सगळेजण इथं पाहुणे हे कधी माणसानं विसरायचं नाही. मध्ये एक भावगीत निघालं होतं, कदाचित तुम्ही ऐकलं असेल, सुधीर फडकेंचं. अशी पाखरे येतील आणि स्मृती ठेवून जातील, दोन दिवसाची रंगत संगत दोन दिवसाचे नाते. मला वाटतं नाथबाबांनी त्याला पुष्टी देताना सांगितलं, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती. ऐका, ते काय गुंतून राहतात का? ते जसे गुंतून राहत नाही. माणसानं तसं समाजामध्ये जीवन जगलं पाहिजे. मला बसलेल्यांनी सांगा, काही काही लोक म्हणतात, ताई 10 वर्ष झालं त्याचं तोंड बघितलं नाही, बरा झेंडा लावला. काय मिळवलं? कोणी बक्षीस दिलं का? कोणी सर्टिफिकेट दिलं का? काय सत्कार केला का तुमचा कोणी? ऐका, किती दिवस मस्त ठेवायचा, किती दिवस द्वेष मनामध्ये ठेवायचा, थोडं लक्षात घ्या. मला इकडचं माहित नाही, पण मी अशा काही बहिणी सुद्धा पाहिल्या का ज्या आपल्या भावाकडं बाबा या ठिकाणी आता सह्यांमुळे जात नाहीये, त्यांनी भावाचा दरवाजा बंद करून टाकलाय. ऐका आता दादा, मला लोकांना विचारायचंय, सगळ्या महिला वर्ग जेवढे इथं बसल्यात ना त्यांनी उत्तर द्या आणि सांगा, देव नको करो उद्या बातमी आली तुमचा दादा तुम्हाला सोडून गेला. ऐका, किती वेळा दादा म्हटलं म्हणजे दादा उठून बसेल? सांगा सांगा. माणूस गेल्यानंतर त्याच्याबद्दल पानभर बोलत बसण्यापेक्षा जोपर्यंत माणूस आहे ना तोपर्यंत त्याच्याविषयी बोलत चला. 2 शब्द कधीतरी समोरून खर्च करत चला. आपल्याला सवय दादा आपल्या इगो मध्ये येतोय, आपल्या ऍटिट्यूड मध्ये येतोय. आपल्याला या सगळ्या गोष्टी इतक्या रिवर्सला आणून ठेवतात. इंग्रजीतलं एक वाक्य जाता जाता घेऊन जा, थिंक फॉर अ व्हाईल माय डिअर, व्हॉट विल गो विथ यू अँड हू विल गो विथ यू. आयुष्याच्या शेवटी तुमच्या सोबत काय जाणार आहे आणि तुमच्या सोबत कोण जाणार आहे याचा विचार केला पाहिजे. उत्तर ऐका, नथिंग विल गो विथ यू अँड नोबडी विल गो विथ यू. आयुष्याच्या शेवटी तुमच्या सोबत काही जात नाही आणि आयुष्याच्या शेवटी तुमच्या सोबत कोणी जात नाही. आणि मग हे सगळं चाललंय हे कशा करता चाललंय याचा फक्त विचार आपल्याला ज्ञानोबांनी सांगितला. बाबा रे, हे सगळं जे चाललंय ना ते फक्त आयुष्याची तुमच्या आमची सोडवणूक करण्याकरता चाललंय. माणसाच्या जीवनामध्ये फार त्रास आहे, माणसाच्या जीवनामध्ये फार कष्ट आहे, माणसाच्या जीवनामध्ये फार डिप्रेशन मध्ये लोक चालली आहेत. पुढच्या पिढीची चिंता आहे आता प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती. विचारा इथं बसलेल्या सगळ्या नवीन नवीन बायकांना, खरंच आपली मुलं आपल्याला म्हातारपणी जीव लावतील का? इथून शंका आहे आम्हाला, आहे का नाही? आणि जेवढे आता इथं बसलेत ना, मला सगळ्यासाठीच्या पुढच्या लोकांना सांगायचंय, बाबा इथून पुढे तुम्ही आमच्याकडनं कोणती तक्रार करूच नका. त्याचं कारण तुम्हाला सांगते, तुमचं आयुष्य जितकं सुखात गेलंय ना तेवढं यांचं आयुष्य सुखात जाऊ शकत नाहीये. का? इतकी स्पर्धा चालली, इतकी स्पर्धा चालली. आमच्या सगळ्यांची मुलं इंग्लिश मिडियमला आहेत आता, आणि इंग्लिश मिडियमला असणाऱ्यांचे लोकांचे काय हाल आहेत हे त्यांना आत्ता कळत नाही, हे त्यांना नंतर कळतं. कधी कळतं? झोपले का? नंतर कळतं. नंतर आपल्याला वाटतं आमचा पप्या लय भारी, आम्हाला हे तेवढ्या पुरतं कळतं, पण नंतर मात्र या ठिकाणी कळतं. अरे नुसतं इंग्लिश पोरग फाडफाड बोलायला लागलं रवी दादा. कित्येक वेळेला आम्ही अशी पोरं पाहिली का जे फाडफाड बोलता बोलता बापाच्या फाडकन कानाखाली देतात आणि तरी आई म्हणते, बाई माझा पोरगे काय भारी बोलते, कसलं भारी बोलते. संस्काराचं नावाने शून्य झाले बाबा ही सगळी पोरं. आणि त्यांच्याकडनं आपण काय अपेक्षा ठेवायची? थोडं नीट ऐका. तुमचा व्यापार कमी असला तरी चालेल, पण तुमचा व्यवहार चांगला असला पाहिजे. तुमचं शिक्षण कमी असलं तरी चालेल, पण तुमचे संस्कार मात्र चांगले असले पाहिजे. आणि मला असं वाटतं तुमच्याकडं पाठांतर ज्ञान कमी असलं तरी चालेल, पण तुमच्या वागणुकीमध्ये मात्र या ठिकाणी परमात्मा लोकांना दिसला पाहिजे. बाकी तुमच्या बरोबर बोलायची कोणाची तरी इच्छा झाली पाहिजे. कुणीतरी तुमच्या समोर येऊन हात जोडलं पाहिजे, कुणीतरी तुमच्या शेजारी येऊन बसलं पाहिजे. तर त्याला अर्थ आहे हो जगण्याला. नाहीतर काय उपयोग आहे असं जगणं असेल तर सांगा बरं. मग त्या जगण्याला अर्थ नाही. आज देवाकडे गेल्यानंतर देवाला काही मागत बसू नका. का? कारण देवानं आपल्याला सगळ्यांना भरपूर दिलेलं आहे. मला असं म्हणायचंय, थोडं नीट ऐका. सांगा बरं, काही लोक काजू बदाम खातात की नाही? रविदादा तर रोज खातात, माहिती का तुम्हाला? म्हणजे मी जळत नाही, आताही खिशात असते मला. माझे पिस्ता वगैरे घेऊनच फिरतात ते सोडून द्या विषय का, ते दुसऱ्याच्या घरचे असतात. हे थोडं
मागाशी आम्ही गेलो त्याला दादाला म्हटलं दादा हे एवढं सगळं आपल्याला संपवायचं म्हणजे संपवायला काही लागत नाही खिशात टाकलं का वाटी रिकामी हे पण जमलं पाहिजे कोणाला तरी भाग ऐका मला एकच तुम्हाला सांगायचंय काजू बदाम खाणाऱ्याला सुद्धा बाबा तो जगवतोय आणि रेशनचा तांदूळ खाणाऱ्याला सुद्धा तो जगवतोय थोडं नीट ऐका बरं हा एखाद्या माणसाची LIC पॉलिसी आहे त्याला सुद्धा तो जगवतोय ज्याची LIC पॉलिसी नाही त्याला सुद्धा जगवतोय ज्याचं मेडिक्लेम काढलंय त्याला सुद्धा जगवतोय आणि ज्याचं एकही मेडिक्लेम नाही त्याला सुद्धा जगवतोय परमात्म्याला प्रत्येकाची चिंता आहे ना ऐका प्रत्येकाची चिंता आहे नाथ बाबांनी सांगितलं तुम्ही काळजी करू नका तुझी चिंता त्याचे सर्व आहे. तुझी चिंता त्याचे सर्व आहे. तुझी चिंता त्याचे सर्व आहे तुझी चिंता त्याचे सर्व आहे हमारी निभावे हरी नाम घेती 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 तुझी चिंता त्याचे सर्व आहे 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 देवाच्या नावाने आता बाबा खडे फोडत बसायचं नाही हा आपल्याला एक सवय बाबा चांगलं झालं का माझ्यामुळे झालं मी केलं कष्टातून उभं झालं हा मला एक वाक्य तुम्हाला सांगायचंय दादा काही काही लोक म्हणतात ना ताई आम्ही कष्टानं उभं केलं मला त्या लोकांना सांगणे कष्टानं काहीच उभं राहत नाही थोडं नीट ऐका कष्टानं काहीच उभं राहत नाही बाबा माफी मागून बोलते पण सगळ्या लोकांनी मला उत्तर द्या आणि मला सांगा कष्टानं खरंच काय उभं करता येतं का बोला बोला कष्टानं उभं करता येतं जर उभं करता येतं तर मला बसलेल्या लोकांना विचारायचंय नाक्यावरती काम करणाऱ्या लोकांचे बंगले का नाही बोला पटकन उत्तर द्या की अहो तुमच्यापेक्षा तर जास्त कष्ट करतात ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत बाबा त्यांना काम आहे की नाही हा आपल्यापेक्षा बाबा कष्ट करणारी माणसं या जगात खूप आहे कष्टानं काहीच उभं राहत नाही तुमच्याकडे जे आहे ना ते तुमच्या कष्टाचा भाग नाहीये मग तो केवळ आणि केवळ तुमच्या प्रारब्धाचा भाग आहे कशाचा भाग आहे प्रारब्धाचा भाग आहे तुम्ही मागच्या जन्मामध्ये काहीतरी करून ठेवलंय तेव्हा तुम्हाला ते या जन्मामध्ये मिळतंय ऐकताय तुम्ही सगळेजण हे सगळं संचित आहे हे सगळं क्रियामान आहे आणि म्हणून सगळं तुम्हाला इथं मिळतंय पण हे ज्या वेळेला आपल्याला मिळतंय ना त्यावेळेला माणसाला त्याची जाण असली पाहिजे चला काही नका मागत जाऊ देवाकडं काही नका मागत जाऊ देवाला फक्त इतकंच सांगा देवा जे काही मिळालंय ना ते तुझ्या कृपेनं मिळाले आम्ही म्हणत नाही रात्रंदिवस देवाच्या मंदिरात जाऊन बसा आम्ही म्हणणार नाही आमच्यासारखं नुसतं गावगाव फिरत बसा अजिबात करू नका बरं तसं काही ऐका इकडं पा आवा उलट टोकोबाराया म्हटले आमुचे नाचणी नाचू नका आम्ही करतो ते तुम्ही करू सुद्धा नका पण एक करा काय तुम्ही फक्त सकाळी उठल्यानंतर देवाचं दर्शन घ्या रात्री झोपताना परमात्म्याचे आभार माना आमच्या मुंबईला एक आमच्या शेजारी काकू राहतात त्यांनी असं दरवाजावरती पाटी लिहिली रवी दादा आणि त्यांनी त्याच्यावरती लिहिलं आम्ही स्वामींच्या घरात राहतो स्वामींचे भक्त येते आणि त्यांनी लिहिलं आम्ही स्वामींच्या घरात राहतो जिथं देवाचं नाव पुढे येतं ना त्यावेळेला माणसाचा अहंकार संपलेला असतो आणि जिथं माझा हा शब्द पुढे येतो ना त्यावेळेला त्याच्या अहंकाराला कुठेतरी जागा झालेली असते ठरवा आता आपल्याला नेमकं काय करायचंय देवाला कधीतरी सांगत जा भगवंता जे सगळं मिळालं ते फक्त तुझ्यामुळे मिळालं आणि तुकोबरायांनी सुद्धा देवाला तितकंच सांगितलं देवा काही देऊ नको फक्त एक दान दे अभंगाचं पहिलं चरण हे दान दे गा देवा देवा
दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा. ऐका, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय यांनी आपल्याला सांगितलं देवाकडे गेल्यानंतर काय मागितलं पाहिजे. तसे दानाचे प्रकार बरेच आहेत बाबा. कन्यादाने, भूदाने, रक्तदाने, गोदाने, सुवर्णदाने, आता झालेलं मतदाने. बरोबर, दानाचे प्रकार खूप आहेत. पण तुकोबाराय म्हटले देवा द्यायचं असलं तर एकच दान दे. काय? तुझा विसरण व्हावा. तुझा विसर होऊन देऊ नको. बाकी देवा दुसरं काहीच दान देऊ नको. थोडं नीट ऐका, आता तुमच्या लक्षात येईल. मला बसलेल्यांना विचारायचंय, माणसाला देव कधी आठवतो? जरा जोरात बोला. माणसाला देव कधी आठवतो? बोला बोला. माणसाला देव दुःखात आठवतो, संकटात आठवतो. बरोबर आहे ना दादा? माणसाला देव दुःखामध्ये आठवतो. पण मला तुम्हाला बसलेल्यांना विचारायचंय, सगळ्या लोकांनी मला उत्तर द्या आणि मला सांगा, महाराजांना जोपर्यंत त्रास होत होता, महाराजांना जोपर्यंत जगाकडनं या ठिकाणी त्रास घेण्याचं काम चाललं होतं, तोपर्यंत तुकोबाराय यांचं कधी चरित्र वाचा. तुकोबा आपल्यामध्ये राहिले. दादा, सुरुवातीच्या कालखंडामध्ये आई गेली, बाप गेला. पुढे गेल्याच्या नंतर मोठ्या भावाची पत्नी गेली, लाडका मुलगा संतोबा गेला. स्वतःची पत्नी महाराजांना अन्न करून जाताना पाहावी लागली. तोपर्यंत महाराज संसारामध्ये. पुढे गेल्यानंतर महाराज परमार्थाच्या वाटेवरती लागले. परमार्थाच्या वाटेवरती लागलेले तुकोबाराय येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला विचारत होते, कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, जरी का असेल तुम्हा ठावा. तोपर्यंत तुकोबाराय तुमच्या आमच्यामध्ये राहिले. ओ वारकरी, इकडे पाहता सगळेजण. ऐका, पुढे गेल्याच्या नंतर महाराजांची परमार्थाला सुरुवात झाली. आणि परमार्थाला सुरुवात झाल्यानंतर चालू मालून तुकोबांना त्रास दिला. मंबाजीनं काट्यानं मारलं. लोहगावला कीर्तन तुकोबारायांचं चालू. आणि त्या कीर्तनामध्ये मात्र या ठिकाणी एखाद्या बाईनं महाराजांवरती गरम पाणी ओतण्याचा प्रयत्न करावा. ऐकताय तुम्ही सगळे? तोपर्यंत तुकोबा आपल्यामध्ये राहिले. पण आता थोडं नीट ऐका. सगळं काही करून झाल्याच्या नंतर मात्र एक दिवशी तुकोबारायांना वाटलं आता बस झालं, आता बस झालं. आणि बस झालं वाटल्यानंतर मात्र रामेश्वर भट्टांनी शेवटचा प्रयोग तुकोबारायांवरती केला. इंद्रायणीमध्ये वया सगळ्या बुडवल्या. बरोबर आहे ना दादा? इंद्रायणीमध्ये ज्या वेळेला सगळ्या वया बुडवल्या, 13 दिवस त्या वया बुडाल्या. आणि नंतर मात्र ज्या वेळेला त्या वया वरती आल्या, तुकोबाराय यांच्या नावानं सगळ्या लोकांनी जय जयकार केला. बास, सगळीकडे महाराजांची ख्याती पसरली. छत्रपती शिवाजी महाराजांनी जाऊन तुकोबाराय यांची भेट घेतली. 80,000 सोन्याच्या मोहरा तुकोबाराय यांच्या घरी पाठवल्या. हा भाग सोडा, महाराजांनी एकाही वस्तूला हात लावला नाही. पण थोडं नीट ऐका, थोडं नीट ऐका. हे सगळं करत असताना जोपर्यंत आघात होते तोपर्यंत तुकोबा आपल्यात राहिले. आणि ज्या वेळेला तुकोबारायांचं मोठेपण चालू झालं त्यावेळेला महाराजांनी जगाला निरोप दिला. आणि आता देवाला सांगितलं, देवा आता बास झालं, मला इथं थांबायची इच्छा नाही. मला बसलेल्यांनी सांगा, कोणीतरी जाऊन तुकोबारायांना म्हणायला पाहिजे होतं ना, महाराज आता एवढं तुमचं नाव चाललंय, तुम्ही ठरवलं तर ह्यामध्ये तुम्हाला फुल तारखा मिळतील यावर्षी. म्हणायला पाहिजे होतं ना रवी दादा. जर तुकोबारायांना त्यावेळेला कोणीतरी म्हटलं असतं, ज्ञानोबारायांना जोपर्यंत समाज त्रास देत होता तोपर्यंत ज्ञानोबा आपल्यात राहिले. आणि ज्या वेळेला ज्ञानोबाची कीर्ती पसरली, रेड्यामुखी वेद बोलविला, चालविली जड भिंती, हे सगळं काही झालं, त्यावेळेला ज्ञानोबाराय म्हटले आता दिसू नये जना. म्हणजे चांगलं आहे तोपर्यंत, या ठिकाणी जोपर्यंत त्रास आहे तोपर्यंत सगळे संत इथं थांबले. आणि एकदा सुखाचे दिवस चालू झाले त्यावेळेला मात्र सगळ्यांनी जाण्याची भाषा केली. एकदा तुकोबारायांना विचारलं, तुकोबा तुम्ही ठरवलं तर आता परिस्थिती बदलून टाकतो. तुम्ही सांगा, सावकाराकडचा वाडा सोडा, सगळ्याच्या सगळं देहू या ठिकाणी परत तुमच्या पदरामध्ये टाकतो. लोकांना तुमच्याकरता दर्शनाच्या रांगा लावायला सांगतो. तुकोबा तुम्ही बोला, तुम्ही बोललात तर कदाचित सगळं वैभव तुमच्या दारामध्ये आणून टाकतो. बोला तुकोबा तुम्हाला काय पाहिजे? महाराजांनी सांगितलं, देवा खरं सांगू का, तू देणारा सामर्थ्यशाली हे मला माहितीये, पण आई माझी एक इच्छा आहे. काय? नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव आईस करी. फक्त तुझ्यात आणि माझ्यात जे नातं आहे ना तेवढं फक्त राहू दे. खरं सांगू का देवा, आई आता इथून पुढे जर माझी कीर्तीच वाढली ना, इथून पुढे जर माझी वाहवा वाढली ना, तर आई मी तुझ्यापासून लांब जाईल. नाही कळलं तुम्हाला? हो, झोपले का? झोपले इकडं पहा. जोपर्यंत माणसाला त्रास होत होता तोपर्यंत त्याला देव आठवत होता. आपण सगळे आशावादी येतो, सगळे आशावादी आहेत. मी बोलले तुम्हाला, आपल्या प्रत्येकाने एक गाणं चांगलं पाठ करून ठेवलंय. कोणतं माहितीये का? दिस येतील दिस जा बोल सरळ. बस, अजून आलंच पाहिजे, सुख आलंच पाहिजे. काही नव्हतं तरी आता बाबा 2-2 मजली इमारती झाल्या आपल्या. काही नव्हतं तरी स्लॅबची घरं झाली आपली. काही नव्हतं, ऐका, पूर्वीचा काळ होता, एक सायकल गावात आली का अख्खे गाव त्याला बघण्याकरता जायचं. खरंय का?
बोला बोला. आता घरोघरी गाड्या झाल्या तरी सुद्धा अजून लोकांना हवंच आहे. कोण इथं बसलेल्यांपैकी मला जर हात वर करून सांगा, मी तर पहिलेच मगडी घालते. सांगा इथं बसलेल्यांपैकी कोणी असं आहे का? ताई आता बास झालं, संसार करून आम्ही तृप्त झालो, असं कोणीतरी आहे का? बोला बोला. एकही नाही दादा, एकही नाही. फार प्रामाणिक आहेत तुमच्या गावची लोक. नीट ऐका आता. कोण आहे इथं की जे तृप्त झाले असं म्हणणारे? कोणीच नाही. सगळी तुम्ही आम्ही लोक बाबा अजूनही अतृप्त आहे, अजूनही अशांत आहे. आणि म्हणून संत तुम्हाला आम्हाला थोडंसं सांगतात, एक करा, काय करा, मिळालंय त्याच्यामध्ये समाधान ठेवायचा प्रयत्न करा. आणि तरुण वर्गातली मुलं आता नीट ऐका. मला वाटतं 2 दिवसानंतर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वागत आपल्या संपूर्ण या गोवे गावामध्ये करणार आहेत तुम्ही, बरोबर ना? एक शिवजोत आणली जाते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण या ठिकाणी तुम्हाला आम्हाला कायमस्वरूपी करून दिलं जातं. 395 वर्षानंतर सुद्धा राजे तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये आहेत आणि 395 वर्षानंतर सुद्धा राजे तुमच्या आमच्या स्मरणामध्ये राहतात. ते काय केलं बाबा या संतांनी, काय केलं आमच्या राजांनी, थोडंसं चित्र डोळ्यासमोर आणा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अरे याच महाराष्ट्रामध्ये आया बहिणींची इज्जत भर रस्त्यावरती लुटली जात होती. याच महाराष्ट्रामध्ये इथं बाबा गिधाडाची आपली वागणूक एक केली जात होती. पण तरी सुद्धा माझ्या महाराष्ट्रातली गवताची काडी गुलामांच्या ताब्यात नकोय. माझ्या आया बहिणींवरती त्यांच्या इज्जती करता या ठिकाणी आम्ही वाटेल ते करू असं म्हणत असताना मुठभर मावळ्यांना ज्यांनी एकत्र घेतलं आणि एवढं मोठं स्वराज्य निर्माण करून ज्यांनी तुम्हाला आम्हाला हे धर्ममंडप इथं व्यासपीठ मिळवून दिलं, त्या राजांना तुम्ही आम्ही 19 तारखेला आणणार आहे. पण आता नीट ऐका, मला थोडं पुढे बोलायचंय. आता 19 तारखेला ज्या वेळेला राजे गावात येतील त्यावेळेला माझी तरुण वर्गातल्या सगळ्या मुलांना विनंती आहे, एक, राजांच्या येण्याच्या स्वागताच्या वेळेला कृपया गावामध्ये त्या दिवशी दारूबंदी करा. काय करा? दारूबंदी करा. नंबर 2, त्या दिवशी कोणी पान खाणार नाही, कोणी सुपारी खाणार नाही, कोणी तंबाखू खाणार नाही, कोणी इकडं तिकडं रस्त्यावरती पिचकाऱ्या मारणार नाही. याची प्रत्येकानं दखल घ्या. महिला वर्गांना माझी विनंती आहे, ज्या वेळेला शिवजोत गावामध्ये येईल त्यावेळेला प्रत्येक महिलेनं आज जसं ताईचं स्वागत केलं ना, माझ्यापेक्षा डबल जंगी स्वागत तुम्ही माझ्या राजांचं करावं. तुम्ही या मिरवणुकीमध्ये गावामध्ये डीजे वाजला नाही पाहिजे. या मिरवणुकीमध्ये आज जसे ढोल लेझिम आज जसं होतं तसं माझ्या राजाचं स्वागत करा. कधी कधी शोकांतिका त्या गोष्टीची वाटते की आम्ही राजांना बोलवतो खरं, पण बोलवण्याची पद्धत मात्र थोडी चुकीची आहे. मला असं वाटतं जर अशा पद्धतीनं आम्ही खरंच राजांना स्मरणामध्ये ठेवलं ना तर ती केलेली शिवजयंती माझ्या राजाला नक्कीच आवडेल, नक्कीच आवडेल. आणि कधीतरी आपल्याला त्यांना लक्षात ठेवायचंय. त्याच्या मागचं कारणही तुम्हाला सांगते. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही. ऐका इकडं पहा, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्ण हरी सारखा मंत्र नाही, गीता भागवत यांच्यासारखा ग्रंथ नाही, उर्मिलेसारखी जाऊ नाही, रामासारखा विचार नाही, कृष्णासारखा आचार नाही. इकडं पहा सगळेजण, भरत लक्ष्मणासारखा बाहू नाही, दादा नरदेहासारखं पवित्र शरीर नाही. आणि तुमच्या आमच्या जीवनामध्ये पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा होणेच नाही, होणेच नाही. राजांसारखं लूट करता येईल, राजांसारखं काही तुम्हाला करता येईल, पण त्यांच्यासारख्या विचारानं कधीच जगता येणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की माणसानं सगळं विसरा पण या गोष्टी मात्र विसरू नका. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा
चला बस करा. अभंगाच्या पहिल्या असू द्या. चरणात चला तुमच्यासमोर मांडलं. चला चला. त्याची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. सगळं विसरा पण आता इकडं पहा. काही गोष्टी माणसानं विसरू नका. काय विसरायचं नाही? एक, माणसानं शिळ्या भाकरीला कधी विसरायचं नाही. जोरात बोला. कशाला विसरायचं नाही? शिळ्या भाकरीला. माणसानं तुटलेली चप्पल कधी विसरायची नाही. काय विसरायचं नाही? बोलत नाही का तुम्ही? बोला ना बाबा. काय विसरायचं नाही? तुटलेली चप्पल कधी माणसाला विसरायची नाही. नंबर 3, इकडं पहा. ज्या पवित्र देशामध्ये तुम्ही आम्ही सगळेजण राहतोय या देशाला विसरायचं नाही. ज्या परमात्म्यानं तुम्हाला आम्हाला या मृत्यू लोकामध्ये पाठवलंय त्या परमात्म्याला विसरायचं नाही. ज्या संतांमुळे तुम्हाला आम्हाला भजन कीर्तन पूजन हे कळालं त्या संतांना विसरायचं नाही. आणि सगळं काही विसरला तरी चालेल पण जन्म दिलेल्या माईबापांना मात्र विसरायचं नाही. कधीच विसरायचं नाही. मला असं वाटतं दादा हल्ली ती शोकांतिका आहे समाजाची आणि म्हणून ऐका सगळं विसरा पण फक्त त्यांना कधी विसरू नका. का हो? याच्या मागचं कारण सांगते. तरुण वर्गातली जेवढी मुलं आहेत ना आज ताईचं कीर्तन सगळ्यांनी घरी घेऊन जा. ऐका काय मग काय इच्छा आहे आपल्या आईबापांची आपल्याकडनं? थोडा कधीतरी विचार करा. त्यांची फक्त आपल्याकडनं प्रामाणिक एकच इच्छा आहे. काय? अरे या मुलांनी आमचं नाव मोठं केलं पाहिजे. या मुलांनी शिकून कुठेतरी आमचं नाव मोठं करावं. या मुलांनी म्हातारपणी आमच्याशी प्रेमानं बोलावं. आणि या मुलांनी कुठं ना कुठेतरी आम्हाला फक्त या ठिकाणी 2 शब्दाची किंमत द्यावी. खरं आहे का? बोला पट. आई बापांनी तुमच्याकडनं कोणत्याच अपेक्षा ठेवल्या नाही. या जगामध्ये अशी कोणती आई नाही दादा का ज्या आईनं कधी आपल्या लेकरांना पगार विचारलाय? कधी विचारलाय का? बोला पटकन. कधीच ती आई आपल्याला पगार विचारत नाही. कधी असा कोणता बाप आहे का? सांगा मला इथं बसलेल्या प्रत्येकानं का ज्या बापानं कधी या ठिकाणी तुमच्याकडनं कधी हात पसरून अशी भीक मागितली? कधीच नाही. सांगेल मी तुम्हाला. थोडं नीट ऐका. जगामध्ये त्यांच्या तुमच्याकडनं कोणत्याच इच्छा नाही पण छोट्या छोट्या इच्छा सुद्धा माईबापांच्या तुम्ही आम्ही या ठिकाणी पूर्ण करत नाही. तुमच्या माझ्या सकट प्रत्येक जण एकदा का होईना आयुष्यामध्ये आपण आपल्या आईला एक शब्द बोललोय. आई तुला काही कळत? मी पण बोलले ना दादा. मी पण बोलले. तुमच्या माझ्या सकट प्रत्येक जण आपण बोललोय काय आपल्या आईला की आई तुला काही कळत नाही. मला बसलेल्या सगळ्या लोकांनी उत्तर द्या. जगात अशी कोणती आई आहे का ज्या आईनं आपल्या मुलाला कधी दारू प्यायला शिकवली? बोला पटकन. आई कधी मुलाला तंबाखू खायला शिकवते का? बोला ना. आई कधी मुलाला तंबाखू खायला शिकवत नाही. आई कधी मुलाला दारू प्यायला शिकवत नाही. पण हे ज्यांनी शिकवलं आपण त्यांच्यात बसून बोलतो आमच्या आईला काही कळत नाही. किती मोठं दुर्भाग्य आहे तुमचं आमचं. थोडं लॉजिक वापरा दादा. आपल्याच मायबापांची किंमत आपण 4 पोरांमध्ये बसून करतो. अरे आपल्या बापाला जमत होतं तसं घर त्याला येडं वाकडं बांधून ठेवलं रे. आणि त्याच बापाबद्दल आपण आपल्या पोरांमध्ये मित्रांमध्ये जाऊन बोलत असतो काय आमच्या बापानं घर बांधून ठेवलंय. आमच्या बापाला काही कळत नाही. ऐकताय तुम्ही सगळे? ऐका आता इकडं पहा. मला असं बोलायचंय आज सगळ्या तरुण वर्गातल्या मुलांनी एक करा. काय तुम्हाला तुमचा बाप कसा आहे जर खरंच माहिती करायचं असेल ना एक करायचं. रात्रीच्या 2 वाजता आपला बाप जिथं झोपतोय ना रात्रीच्या 2 वाजता फक्त तिथं रूम मध्ये जायचं आणि हळूच फक्त तिथं बेडरूमची लाईट फक्त चालू करायची. किती वाजता? रात्रीच्या 2 वाजता. ज्याला बाप नाही ना त्याला विचारा बापाची किंमत काय असते. त्याला विचारा समाजामध्ये पोकळी काय असते. आणि ज्याचा बाप आहे ना त्याला फक्त एक करा. रात्रीच्या 2 वाजता फक्त बेडरूमचा बापाचा फक्त तिथं जाऊन लाईट ऑन करा आणि बापाच्या पायाकडे फक्त बघायचं. अरे त्याच्या फाटक्या बहिणीकडे पहा आणि त्याच्या पायावरती पडलेल्या फक्त बेगांकडे पहा. तुम्हाला कळत नाही तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा बाप काय येते. मला असं वाटतं 5 रुपयाची वेसलींची डबी कधी बाप स्वतः करता घेऊ शकत नाही का? बोला पटकन. घेऊ शकत नाही? घेऊ शकतो. पण तरी सुद्धा आपल्या लेकरांना मिळावं याच्याकरता जो कायम स्वतःच्या सुखावरती पाणी होतो त्याला बाप असं म्हटलं जातं. मला माहित नाही तुम्हाला बाप तुमचा किती कळतो. मला माहित नाही तुम्हाला तुमची आई किती कळते. पण या जगामध्ये तुमचं चांगलं व्हावं हे फक्त दोघांना वाटतं. एक आमच्या संतांना वाटतं आणि नंबर 2 तुमच्या मायबापांना वाटतं. तुमचं चांगलं व्हावं या जगामध्ये हे फक्त तुमच्या मायबापांची इच्छा आहे. समाजामध्ये तिसरा माणूसच नाही ज्याला वाटतं तुमचं चांगलं व्हावं. अरे लोक कधी कधी कीर्तनकारांचं वाईट वाटतं जे इथं गादीवरती उभं राहून म्हणतात का मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. चुकीचं आहे बाबा. तो कधी पोटात खंजीर खुपसेल तो कधी या ठिकाणी आपल्याला दगा देईल हे तुम्ही आम्ही सांगू शकत नाही. अरे कोण कुठला मित्र? हा ऐका कोणी या ठिकाणी आणि सुदाम्यासारखी मैत्री आता राहिली नाही बरं. अजिबात राहिली नाही. त्यामुळे मैत्रीचे दाखले कीर्तनामध्ये देताना कीर्तनकारांना सुद्धा जरा जपून दाखले द्या. माझं मत आहे तुमची इच्छा आणि तुमची काळजी फक्त माईबापांना आहे. वैकुंठवासी गुरुवर्य बाबा महाराज सातारकरांच्या कीर्तनातलं वाक्य आहे. ऐका आता इकडे सगळे जण. सातारकर बाबांनी सांगितलं अरे तुमच्या खिशामध्ये पैसा आहे तोपर्यंत जग तुमच्या बरोबर आहे. ज्या दिवशी तुमचा पैसा संपला
त्या दिवशी जगाचा आणि तुमचा संबंध संपला. लोकांना तुमची गरज त्या दिवशी राहत नाही. पण नीट ऐका, अरे बापाचा खिसा जरी रिकामा असला पण तरी सुद्धा पोरांच्या इच्छा जो पूर्ण करतो ना त्याला बाप असं म्हटलं जातं. त्याच्या खिशामध्ये 1 रुपया नसू द्या पण तरी सुद्धा आपल्या लेकराला मात्र या ठिकाणी कधीच तो तुटू देत नाही, कधीच बाजूला सरू देत नाही. याला बाप असं म्हटलं जातं. नका विसरू दादा त्या बापाला. त्या बापाची तुमच्याकडनं कोणतीच इच्छा नाही. त्या बापाची इच्छा आहे काय, 4 लोकांमध्ये माझ्या पोरानं सुद्धा रुबाबात फिरलं पाहिजे आणि 4 लोकांमध्ये चला आपण आपल्या बापाला म्हणतो, बाबा तुम्हाला काय करता आलं आमच्या करता. बघा आजूबाजूच्या लोकांनी किती प्रॉपर्ट्या करून ठेवल्या, आमच्या बापाला नाही करता आलं. कधीतरी बापाशी 10 मिनिटं बोलून बघा. तुमच्या बापाच्या यातना, तुमच्या बापाच्या वेदना तुम्हाला कळतील का. ज्या वेळेला तुमच्या बापाला कमवायची वेळ होती ना त्यावेळेला तुमचा बाप जबाबदारीच्या ओझ्यांखाली दडलेला होता. नाही त्याला घेता आलं लोकांसारखं, नाही त्याला काही करता आलं. बरं त्याला नाही करता आलं, माझं मत आहे तुम्ही करून दाखवा. बरोबर आहे का, बरोबर आहे का. ऐका मग बापाने कधीतरी मुलांना उदाहरणं दिली पाहिजेत. काय रे, अरे त्याच्याही घरामध्ये काहीच खायला नव्हतं, अरे त्याची बाई दुसऱ्याच्या बांधावर कामाला जात होती, अरे त्याच्या आईनं सुद्धा धुण्या भांड्यांची कामं केली. पण आज त्याचा मुलगा PS आहे, त्याचा मुलगा डॉक्टर आहे, त्याचा मुलगा इंजिनियर आहे. दर वेळेला मुलांनीच बापाला टोकलं पाहिजे असं काही गरजेचं नाही. कधी ना कधीतरी बापानं सुद्धा मुलाला सांगितलं पाहिजे. आणि महिला वर्ग इकडं पहा, आपल्या सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे, आपलं ते बाळ आणि दुसऱ्याचं ते येते की तुम्हाला. ऐका आता जाता जाता 1-5-10 मिनिटं संपू आपण कीर्तन. थोडं नीट लक्ष द्या. माझी एक कळकळीची विनंती आहे तुम्हाला, मुलांच्या चुका पदरात घालू नका. मुलांना कधी पाठीशी घालू नका. पूर्वीसारखा जमाना आता राहिलेला नाही. आणि फॅशन आणि व्यसन या 2 गोष्टींमुळे समाज अधोगतीच्या मार्गावरती चाललाय. या गोष्टीचं भान असू द्या. आज आई बाप आम्हाला दशकेच्या दिवशी दादा स्मशानभूमीमध्ये दिसतात ते, आणि 23 आणि 24 वर्षाच्या मुलांना हार घालायची वेळ येते आणि त्यांची प्रवचनं आम्हाला करावी लागतात. याच्यापेक्षा आणखी मोठं दुर्भाग्य महाराष्ट्राचं काय असलं पाहिजे. आणि जुन्या जागत्या लोकांनी मायबापांची सेवा केली. 4-4 महिने म्हातारा अंथरुणामध्ये पडून राहायचं, पण या लोकांनी बाबा त्यांची सेवा केली की नाही जुन्या काळामध्ये. कधी या ठिकाणी त्यांनी कंटाळा केला नाही. मला इथं बसलेल्या लोकांना विचारायचंय, सांगा आपण 4 महिने अंथरुण राहिल्यावर आपली पोरं आपल्याला सांभाळतील का. द्या मला हातवर करून उत्तर, सांभाळतील. 4 महिने जर तुम्ही बिछाण्यात पडले ना तुमची मुलं तुमच्या जगण्याची अपेक्षा करणार नाही. मग ते बाहेर येऊन यमाला विचारतील, यमाची गाडी कुठं चुकली काय माहिती. ते बाहेर येऊन विचारतील. तुम्ही विश्वास ठेवू नका बरं लोकांवरती. आणि एकच सांगते ऐका, आईसारखं प्रेम जगात कुणी करत नाही. त्या माईला कधी दुखवू नका. जिनं आपल्या डोळ्यातलं पाणी पुसलं तिच्या डोळ्याला कधी पाणी येऊन देऊ नका. जिनं आपल्या करता एवढा मोठा त्याग केला तिला कधी दुखवण्याचं काम करू नका. माझं मत आहे, एकदा मुलगा 10वी मध्ये 85% मार्क मिळाले. बापाकडे आला, बापाला रिझल्ट दाखवला, बाबा 85% मिळाले. आई तिथं आली, बाळा दाखव की मला रिझल्ट. आई तुला काय कळणार आहे. आणि इकडं पोरानं रिझल्ट हातात हिसकून घेतला. आणि रवी दादा पोरग परत बापाकडे गेलं का, त्याला माहित होतं 85% मार्क मिळाले, बा काहीतरी माझ्याकरता गिफ्ट आणणार आहे. ऐका, पोरानं रिझल्ट घेतला आणि पोरानं रिझल्ट घेतला परत बापाच्या हातात दिला, बाबा 85% मार्क मिळाले. बापानं सांगितलं बाळा बरोबर आहे तुझं, पण का रे आईच्या हातात रिझल्ट हिसकून घेतला त्याच्या मागचं काय कारण. आई तिला काय कळतंय, तिला काय समजतंय, ती कधी शाळेमध्ये गेली. बापानं उत्तर दिलं आणि सांगितलं बाळा बरोबर आहे. आई कुठे शाळेमध्ये गेली होती. बाळा तुला आठवत नसेल पण तुला आता सांगून देतो. आई ज्या वेळेला तू तुझ्या आईच्या पोटामध्ये होता ना त्यावेळेला सगळी लोक म्हणत होती तुझ्या आईचं ग्रॅज्युएशनचं शेवटचं वर्ष आहे. सगळी लोक म्हणत होती तुम्ही बेबीचं प्लॅनिंग नंतर करा, तिचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होऊ द्या. सगळ्या लोकांचं तेच मत होतं. पण त्यावेळेला तुझ्या आईचं मत होतं की मी माझी डिग्री बाजूला राहिली तरी चालेल पण माझं बाळ या जगामध्ये आलं पाहिजे. तुझ्या आईला कळत नव्हतं बाळा, तुझ्या आईनं तुला जन्म दिला. आई बाळा तुला वाटत असेल पण तू 2 वर्षाचा झाला त्यावेळेला सगळी लोक म्हणत होते की अरे सासूबाई घरामध्ये सांभाळायला, तिला तिचं शिक्षण पूर्ण करू द्या, तिला नोकरी करू द्या. पण त्याही वेळेला तुझ्या आईनं मला येऊन सांगितलं होतं की अरे मला या ठिकाणी परत बाळाचं बाळपण बघता येणार नाही, नको मला तुमची ती नोकरी. काही असेल चटणी भाकर ते मी घरामध्ये खाईल, माझ्या लेकराला फक्त माझी गरज आहे, मी तिथं राहील. ऐकताय तुम्ही सगळेजण. अरे तिनं तिच्या सगळ्या सुखावरती त्याग केला आणि सगळ्या सुखावरती तिनं या ठिकाणी लगेच पाणी ओतलं. बाळा तुला वाटत असेल तुझी आई काही करत नाही, पण मला फक्त एकच सांगायचंय दादा, सगळं विसरा. आई नसेल ना महिला वर्ग, माहेरी आल्यानंतर तुम्हाला कोणी विचारत नाही. कोण विचारणार आहे तुम्हाला, बोला पटकन. जोपर्यंत तुम्ही माहेरी येताय
जोपर्यंत तुमची आई आहे तोपर्यंत माहेरचं सुख आहे. तुमची आई जाऊ द्या, तुम्हाला माहेरी कोणी बोलणार नाही. तुमची आई जाऊ द्या, तुम्हाला माहेरी कोणी विचारणार नाही. माहेर आपलं आहे पण पाहुण्यासारखं बसावं लागतं. घर तुमचंच आहे पण तरी सुद्धा चोरासारखं राहावं लागतं. तेरा होना भी क्या होता है, बेजुबान छत को भी घर कर देता है. आई होती तोपर्यंत घरातल्या भिंती बोलतात, आई होती तोपर्यंत घरातल्या भांडी सुद्धा बोलतात. आई गेल्याच्या नंतर मात्र आपल्याला तिथं कोणी विचारत नाही. आमच्या आजी नेहमी म्हणायची, काशी ग काशी, काशी कोणी ग पाहिली, बाई माझ्या ग आईने मला दुनिया दाविली. साखर बाईला जणू कडूपण नाही, बाई माझ्या ग आईला जणू कडूपण नाही. आई तकी माया करीत नाही ग चुलती, चिंचेची सावली बाई चिंचेच्या पुरती. आई म्हणल्यानं कुणी आई होत नाही, दुधाची तहान पाण्यानं जात नाही. आई म्हटल्यानंतर आपली आई ती आपली आई असते. आणि ज्या दिवशी आपली आई किती साधी असू द्या, आपली आई किती भांडकोर असू द्या, इथं बसलेल्या सगळ्या महिलांनी मला उत्तर द्या, तुम्हाला आई जास्त आवडते का बाप जास्त आवडतो? इच्छा पिऊन येऊ का कुठेतरी जाऊ? बोला पटकन, लवकर बोला, पुढच्या कीर्तनाला जायचंय. बोला, आई जास्त आवडते का बाप जास्त आवडतो? खोटं बोलताय तुम्ही. तुम्हाला सगळ्यांना बाप जास्त आवडतो. ऐका, मला तुम्हाला सांगायचंय, तुम्हाला इथं बसलेल्या प्रत्येकाला बाप जास्त आवडतो. बाप आवडतो त्याच्या मागचं कारण तुम्हाला सांगते. सगळे पुरुष वर्ग काढ बसा, उत्तर द्या मला. सांगा सगळ्या पुरुषांनी, तुमच्यापैकी इथं बसलेला एक बाप मला असं दाखवा ज्यानं कधी आपल्या पोरीला सांगितलंय, ए ताईडे चल तुला भांडी घासायला शिकवतो. बोला पटकन, चल ताईडे तुला जेवण बनवायला शिकवतो. द्या बोटवर करून पटकन. आहे का कोणी टाळकऱ्यांमध्ये? तुमच्यापैकी कोणी आहे असं? मागचे बोला पटकन, तुम्ही आहे का असं कोणी? चल ताईडे तुला कपडे कशी वाळत घालायची शिकवतो. चल ताईडे तुला चहा कसा बनवायचा शिकवतो. हे सगळं कोण शिकवतो? बोला ना, हे सगळं आई शिकवते. ते आई सारखं शिकवते ना म्हणून मुलींना आई आवडत नाही. हा, आई सारखं बडबड करते ना म्हणून मुलींना आई आवडत नाही. तुम्हाला मान्यच करावं लागेल, तुम्हाला कबूलच करावं लागेल. रवी दादा, जोपर्यंत आईची बडबड आहे तोपर्यंत आई, हा तुम्ही घरात पाहुणे येऊ दे, आपल्याला पहिला आवाज असतो कोणाचा? आईचा. पिंकी जा बरं पटकन पाणी आण, पाहुणे आले. खरंय का? बोला पटकन. हा बाळा जा बरं पटकन. आणि नुसतं पाणी सांडलं तरी आईनं 10 वेळा आवाज आहे. तायडे आणखी पडत घे की पुसून. कोणी म्हणायचं? आईनं म्हणायचं. सारखी कामं सांगते म्हणून आपल्याला आई आवडत नाही. आमची आजी सांगते, मायलेकीचं भांडण दया दुधाची उसळी, लेक धरी ते आबोला माय मनाची मोकळी. आई शिकविते तुला राग येतो लेकी, पराया माणसाशी बोलू नये एकाएकी. कोण म्हणतं? हे सगळं आई शिकवत असते. आई शिकवते म्हणून मुलींना आई आवडत नाही. पण महिला वर्ग तिकडं पहा, कल्पना करा तुमची पोरगी वयामध्ये आली, ओ दादा, आणि वयात आलेल्या पोरीचं तुम्ही लग्न लावून दिलं. कल्पना करा तुमच्या पोरीला जेवण बनवता येत नाही आणि दिलं तुम्ही लग्न लावून. लग्न लावून दिल्याच्या नंतर पोरगी सासरी गेली आणि सासरी गेल्याच्या नंतर जर तुमच्या मुलीला जेवण नाही बनवता आलं, सासरकडची मंडळी काय म्हणतात? बापानं काही शिकवलं नाही. बरोबर आहे ना? हुशार माणसे ना तुम्ही. काय म्हणतात? आईनं काही शिकवलं नाही. बरोबर ना? महिला वर्ग आता नीट ऐका शेवटचं वाक्य. मरेपर्यंत तुम्ही तुमच्या सासरी रुबाबामध्ये राहिलं पाहिजे आणि मरेपर्यंत तुम्ही तुमच्या सासरी तहाटमानेनं जगलं पाहिजे. याच्याकरता जिचं ओरडणं होतं तिला आई असं म्हटलं जातं. थोडं कळलं पाहिजे. आपण फार पायापाशी पाहतोय पण आईनं फार दूरचा विचार केलाय. चला इकडं पहा. आणि अशा आई वडिलांना फक्त जाता जाता सांगेल, कधी विसरू नका. कोणी एका कवीनं आई करता शब्द खर्च केले. तो सांगतोय, आई सारखे दैवत नाही, शोधोनी या तू पायी, पैशाने दुनियात तुला रे मिळेल सर्व काही, पुन्हा जन्मदाती आई मिळणार नाही. 9 महिने
तिने ओझे वाहिले रे तुझ्या जन्माचे सर्व दुःख तिने साहिले रे. काही नाही केलं तिने आपल्याकरता, तिनं सगळं काही केलंय आणि म्हणून तिला विसरायचं नाही. देवाला विसरला तरी चालेल, पण आता नीट ऐका, भावकीची पूजा आहे म्हणून आज देवाला विसरू नका. तुकोबराया सांगतात हिची दान दे गा देवा आणि तुझा विसरण व्हावा, या गोष्टी विसरायच्या नाही आणि जेवढं जमेल तेवढं स्मरणामध्ये ठेवायचा प्रयत्न करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली चार चरण राहिली. पुढच्या कीर्तनकाराला सांगा हा भंग घ्यायला नव्हतं सोडवायला. एक जर त्या दिवशी म्हटलं ताई तुमची 3 चरण सुटली नाही, त्याला म्हटलं पाकिटात घालून दे, घरी जाऊन सोडवते. कीर्तनकार बाबा अभंग सुटेल नाही सुटेल माहित नाही, कीर्तनकार सुटला पाहिजे. पुढचं कीर्तन आहे त्यामुळं वेळेअभावी ही सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करते. मला वाटतं एक प्रमाण सुटलं तरी चालेल, पण कीर्तन लोकांच्या लक्षात राहिलं पाहिजे. बोला बोला, कीर्तन लक्षात राहिलं पाहिजे आणि मला वाटतं हे कीर्तन तुमच्या नक्की लक्षात राहील. एवढं फक्त जरा आठवणीत ठेवा आणि राहिलीच आठवणीत तर रंगूबाई पण ठेवा. आहे रंगूबाई नाही विसरणार तशा तुम्ही पण ऐका. ही सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित. ओघात एखादा शब्द जास्त गेला असेल तो बुद्धीचा दोष. जे चांगलं आहे परमात्म्याचे आशीर्वाद समजून आपलं करून घ्या. प्रेमानं आनंदानं भक्तीने वातावरणामध्ये समस्त जाधव भाऊकीनं केलेल्या या ठिकाणी सुंदर कार्यक्रमाचं आयोजन पुन्हा एकदा समस्त जाधव परिवाराचे आभार व्यक्त करते. कार्यक्रमाकरता या ठिकाणी पंचक्रोशीतील कीर्तनकार प्रवचनकार गुणीजन गायक वादक अन्नदाते वर्गणीदार देणगीदार जेवढे असतील त्या सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करते. आदरणीय आमचे ज्ञानेश्वर दादा असतील, गणेश भाऊ असतील, आमचे संपूर्ण महाराष्ट्र भूषण आदरणीय हरिभक्त परायण आमचे रवी महाराज असतील, सर्वांचे आभार व्यक्त करते. कार्यक्रमाकरता जर कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करते. आज माझ्यासोबत आलेले आमचे सुशांत भाऊ या ठिकाणी भाऊंचे देखील आभार व्यक्त करते. काही मुली आहेत माझ्यासोबतच्या त्यांचेही मी आभार व्यक्त करते. आणि या कार्यक्रमाकरता फक्त जाता जाता इतकंच सांगेल, परमात्म्याचं नामचिंतन का करायचं तुकोबारायांनी सांगितलं. गुण गाईन आवडी त्याची माझी सर्व जोडी, नलगे मुक्ती धन संपदा संत संगती सदा. संतांच्या संगतीमध्ये ठेव. पैसा अडका धंदवलं देवा काही नाही दिलं तरी चालेल. का बरं? पैसा असला तर माणूस जास्त माजल्यासारखा करतो, खरंय ना? ऐका इकडं पा. आणि म्हणून देवा काही नसू दे फक्त संतांची संगत दे. आणि हे करण्याकरता पुन्हा पुन्हा जरी गर्भवासाचं दुःख असलं ते भोगायची माझी तयारी आहे. तुका म्हणे गर्भवास सुखे घालावे आम्हासी, न्यूनते पुरते अधिकते सरते, करून घ्यावे ते तुमते विनविता से. दोन्ही हात वरती करा, दोन्ही हात वरती पटकन सर्वांनी. जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा 375वा वैकुंठ गमन सोहळा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांचा 750वा जन्मोत्सव सोहळा आहे. आणि म्हणून या ठिकाणी ज्ञानोबा तुकोबांच्या जोरात या ठिकाणी गजरामध्ये कार्यक्रमाचा शेवट करायचा आहे. दोन्ही हात वरती, दोन्ही हात वरती. हा. ज्ञानोबा राया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबा राया माझ्या तुकोबाराया, बोला 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 बोला. राया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबा 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 राया माझ्या तुकोबाराया, माझ्या तुकोबाराया, तुकाराम 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 तुकाराम. विठ्ठल जय जय, विठ्ठल जय जय,